भक्तांचे स्वागत आजच्या या साप्ताहिक कार्यक्रमात साधारणपणे अशा स्वरूपात कदाचित 1.5-2 वर्षांनी मी भेटतोय तुम्हाला. मध्ये केवळ ऑनलाईन माध्यमाने आपण भेटत होतो. तर नक्कीच हा एक वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी. अनेक आठवड्यांनी अनेक महिन्यांनी अशा प्रकारे भेटणं. कदाचित तुमच्यातून काही लोकांना परस्पर भेटलो असेल, पण कार्यक्रमाच्या स्वरूपात अनेक दिवसांनी भेटतो आहे. विशेष अनुभव आहे हा. ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यात ऑनलाईन कार्यक्रम करून चष्म्याचा माझा नंबर वाढला आहे, अशी आशा आहे की यावेळेस आपण असं ऑफलाईन भेटून कदाचित तो नंबर पुन्हा वापस जाईल, कमी होईल. आज आपण काही गोष्टींवर चर्चा करूया. साधारणपणे कमीत कमी 2 ते 3 वेळा मला आठवतं आहे की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की मी तुमचा सर्वांचा पिता आहे. 2-3 वेळा म्हणतात की मी सर्वांच्या हृदयात स्थित आहे. तर एखादी गोष्ट श्रीकृष्णांसारखे वक्ते हे जर एकाहून अधिक बोलत असतील तर त्याला विशेष महत्त्व आहे. श्रीकृष्णांच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे, पण त्यातल्या त्यात तो वारंवार म्हणतात की मी तुमचा पिता आहे, मी तुमचा भर्ता भोगता महेश. भर्ता म्हणजे मी तुम्हाला भरण पोषण करतो. आणि वारंवार हेही म्हणतात की मी तुमच्या हृदयात स्थित आहे. त्याच्यातून मला जे जाणवतं की श्रीकृष्ण म्हणतात की माझं तुमच्या सर्वांशी नातं आहे, पण ते नातं कदाचित तुम्ही विसरले आहात आणि ते नातं पुनःस्थापित करण्यासाठी मी वारंवार प्रयत्न करतो आणि तुमच्या सर्वांच्या हृदयात स्थित आहे आणि तुम्हाला आठवण करण्याचा प्रयत्न करतो. या जगामध्ये अनाथ आपण म्हणतो ना, अनाथ शब्द हा एक विशेष आवाज येतोय, थांबणार आहे. अनाथ म्हटल्यावर एक दुःखाची परिस्थिती असते आणि सनाथ हा त्याचा उलट एक शब्द. तर सनाथ म्हणजे ज्यांचे कोणी नाथ आहेत, ज्यांचे कोणी स्वामी आहेत आणि या जगामध्ये पिता आहेत. तर एका अर्थाने आपण सर्वजण सनाथ आहोत. वास्तविक स्वरूप आपली परिस्थिती ही आहे की आपण सनाथ आहोत. पण आपलं सनाथत्व हे कशावर अवलंबून आहे माहिती आहे? आपण परमेश्वराचं स्मरण करतो किंवा परमेश्वराचं विस्मरण झालं आहे या परिस्थितीवर अवलंबून आहे. समजा आपण परमेश्वराचं स्मरण करत आहोत आणि त्याच्या पण वेगवेगळ्या भावना आहेत, आपण त्याच्यावर चर्चा करूया. पण तरीही स्मरण करतो आहे का आपण परमेश्वराचं? निस्वार्थ भावनेने असू दे, स्वार्थी भावनेने असू दे, पण स्मरण करतो आहे तर कुठेतरी पित्यांचं स्मरण आहे. ज्या प्रकारे कधी कॉलेजमध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घेतो, फॉर्म भरायचा असला तिथे म्हणतात तुझं नाव इथे, वडिलांचं नाव इथे, आडनाव इथे, गाव इथे वगैरे, बरोबर? तर त्याला वास्तविक राग असेल वडिलांप्रती, असं होतं कधी कधी. पण कमीत कमी फॉर्ममध्ये नाव लिहिताना तो नाव, वडिलांचं नाव, आडनाव हे 3 गोष्टी तरी लिहितोय. कुठेतरी तो सनाथ आहे. ज्या प्रकारे आपण कधी कधी स्वार्थासाठी परमेश्वराशी नातं जोडतो, त्याची तुलना मी त्याच्याशी करतोय की कमीत कमी स्वीकार करतोय की हे माझे पिता आहेत, पण माझं नातं प्रेमाचं नातं नाही आहे, माझं नातं स्वार्थाचं नातं आहे. तर कमीत कमी फॉर्मवर लिहितं ना. कधी कोणी असेल त्याला सांगितलं फॉर्मवर इथे नाव लिहितो, तो स्वतःचं नाव लिहेल आणि वडिलांचं नाव तिथे डॅश करेल. एवढा राग आहे त्याला, तो स्वीकार नाही करत, तिथे रेषा मारतो तो. तर या जगातले जे नास्तिक आहेत त्यांची तुलना मी त्यांच्याशी करतोय की विचारलं तुमचं पूर्ण नाव सांगा, तो फक्त तेवढंच थांबतो, पण हे सांगत नाही की मी वास्तविक एक परमेश्वराचा अंश आहे. जरी वारंवार हे सिद्ध होत असेल की आपण तयार केलेल्या वस्तू या आपल्याला जगण्यासाठी नक्कीच गरजेच्या नाही आहेत आणि आपल्याला जगण्यासाठी असलेल्या सर्व वस्तू या अजूनही निसर्गाद्वारे मिळत आहेत, नैसर्गिक आहेत, हे वारंवार आपल्याला पटून येतं आहे.
एक कृत्रिमतेचा एक भाग म्हणून की 3 किंवा 4 आठवड्यापूर्वी चीनमध्ये खूप पूर आला होता. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पूर आला होता. आणि चीन असा एक देश आहे की तो थोडं आधुनिकीकरण, पाश्चात्यकरणकडे खूप त्याचा कल आहे. तर सगळीकडे क्रेडिट कार्ड, ATM कार्ड वगैरे तिथे असं संस्कृती ते पुढे करत आहेत. तर सर्वात पाश्चात्यकरण झालेल्या काही शहरांमध्ये जिथे पूर आला होता, सगळं काही वाहून गेलं आहे. अगदी काही व्हिडिओमध्ये बघितलं तर गाड्या वाहून गेल्या आहेत. अशा पाण्यामध्ये तरंगत आहेत गाड्या आणि वाहून चालल्या आहेत. आणि त्या सगळ्यांमध्ये लोकांना 2-3 दिवस अन्न असतं घरी. मग त्यानंतर काय करणार? मग त्यानंतर दुकानं शोधत होते. तर दुकानं होती काही, उघडी होती दुकानं, आणि त्याच्याकडे धान्य वगैरे सगळं होतं. पण हे लोक जात आहेत त्याच्याकडे आणि त्याला म्हणत आहेत क्रेडिट कार्ड. आता तो दुकानदार जो आहे तो पण स्वतःचं बघेल तर तो म्हणेल की आता पण कम्युनिकेशन सगळं बंद आहे, फोन लाईन बंद आहेत, इंटरनेट बंद आहे. तर क्रेडिट कार्ड, तो गोल्डन क्रेडिट कार्ड, प्लॅटिनम क्रेडिट कार्ड, असं त्याचं नाव, ब्रास कॉपर कधी बघितलं नाही मी, म्हणजे मी असंच काहीतरी विशेष असतं. तर तो म्हणतो हा प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आहे, मग याच्यावर क्रेडिट लिमिट माझी भरपूर आहे, अरे तू चिंता करू नको, लिहून ठेव आणि मला धान्य दे. तो म्हणतो साहेब खरं सांगू का, हा जो काळ आहे ना, हा उधार देण्याचा काळ नाही आहे. हा जो काळ आहे हा तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचा काळ नाही आहे. हा काळ आहे वास्तविक पाहिजे आम्हाला काहीतरी. तर अनेक खूप अतिशय श्रीमंत लोक ज्यांच्याकडे केवळ क्रेडिट कार्डच आहे आणि जे कॅश आता ठेवत नाहीत, कॅश म्हणजे जुन्या लोकांचं पद्धत, त्या लोकांना ॲक्च्युली अनेक दुकानदारांनी अशा या संकट प्रसंगी रिकाम्या हाताने परत पाठवलं. आणि तथाकथित जे मागासवर्गीय जे अजूनही नोटा मोजत आहेत वगैरे, त्या लोकांना या संकट प्रसंगी अन्न मिळालं, जेवण मिळालं. तर याचा अर्थ असा की आपण जेवढं कृत्रिम चाललो आहे, काही काळ टिकतं ते. प्लॅस्टिक काही काळ टिकतं, प्लॅस्टिकच्या खुर्च्या काही काळ टिकतात, पण नंतर मग थोडा एखाद कधीतरी पाय तुटतो. तो एकच तुटतो कधी, पण कधी 4ही पाय तुटतात ती, आणि बसलं की तो एक पाय असं वागतो, तुटतो आणि कोणतरी पडतं खाली. असं कधी बाकीच्या लाकडी खुर्च्यांसोबत वगैरे बघितलं नाही मी कधी. मग तसंच आपण पण खरं तर सनात आहोत. आपण आपलं परमेश्वराशी नातं आहे, पण आपण कृत्रिम पद्धतीने हे सगळं विसरलो आहे. म्हणतो कोण वडील, कोण परमेश्वर. आज एका भक्ताच्या, भक्त नाही म्हणू शकत पण माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत, कधी भेटतात वगैरे काही, त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये असं ना, स्टेटस अपडेट असतं ना, आजची दुपारची गोष्ट आहे ही. तर हे व्यक्ती काय वाचतात मध्ये, एक पुस्तक आहे मराठीमध्ये, रावण राजा राक्षसांचा, हे त्याचं शीर्षक आहे, रावण राजा राक्षसांचा. आणि हे व्यक्ती आहेत, 1-2दा मला भेटले आहेत, ते पुस्तक वाचतात आणि त्यांनी स्टेटस अपडेट केलं आहे की मी हे पुस्तक वाचतोय. तर म्हणजे एक कुठेतरी ना आपल्यामध्ये आता हा एक मूड आहे दाखवणं की तुमचं रामायण, तुमचं महाभारत, हे ज्या जुन्या विचारधारेचे जे पुस्तक आहेत, हे नाही, मी आता मॉडर्न आहे, मला दुसरा पैलू बघायचा आहे, दुसरा दृष्टिकोन बघायचा आहे. तर सनाथ आणि अनाथ यामध्ये काय अंतर आहे माहिती आहे? फक्त स्वीकार करण्याचं अंतर आहे. सगळेजण आपण जन्म घेतला आहे म्हणजे पिता आहेतच आपले. इवन भौतिक पद्धतीने, भौतिक दृष्टीने जरी बघितलं, आपण जे कोणी इथे बसलेलो आहोत, महिला असू दे, पुरुष असू दे, पण आपण जन्म घेतला, आपल्याला हे शरीर मिळालं आहे भौतिक, म्हणजे आपली एक आई आहे आणि आपले एक वडील आहेत. त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही आहे एका अर्थाने, आपण इथे नसतो. मग सनाथ कोण? जो हे स्वीकारतो की अरे माझं हे शरीर आहे म्हणजे आई वडील असायलाच पाहिजेत. आणि अनाथ कोण? आपण कधी कधी पटकन बोलू, प्रभूजी अनाथ म्हणजे तो व्यक्ती ज्याचे आई वडील नाही आहेत, नाही असं बोलू आपण पटकन. पण ॲक्च्युली खोल जर विचार केला तर आपण म्हणू आजच्या चर्चेच्या आधारावर, प्रभूजी अनाथ कोण माहीत आहे? जो आपल्या आईवडिलांना स्वीकार नाही करत. आई वडील नाही आहेत मग तोच कसा आहे? आई वडील नाही आहेत मग तो कसा आहे? तो आहे म्हणजे आई वडील आहेत, पण तो स्वीकार नाही करत आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्टीने अनाथ आणि सनाथ हे आपल्या जन्मावर आधारित नाही आहे,
आपल्या चेतनेवर आधारित आहे. आपण आपल्या आईला स्वीकार करतो का? आपण वडिलांना, श्रीकृष्णांना स्वीकार करतो का? तर हे जे श्रीकृष्ण आहेत हे वारंवार आपल्या हृदयामध्ये आहेत स्थित आणि हळूवार सौम्य अशा आवाजामध्ये आपल्याला काहीतरी आठवण करून देत असतात. आणि त्या आवाजाला आपण म्हणतो आंतरिक आवाज किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॉन्शियन्स. आतमध्ये जेव्हा मुलं परीक्षेमध्ये कधीतरी चिटिंग करतात तेव्हा आतमध्ये एक आवाज असतो जो म्हणतो अरे नको करू, हे योग्य नाही. तर कधी तो आवाज काही बदलत नाही, त्याचा व्हॉल्यूम काही बदलत नाही, तो आपला सौम्य आवाज असतो. पण आपल्या लोभाच्या दाबाने, आपल्या लोभाच्या वजनाने आपण कधी कधी त्या आवाजाला दाबू शकतो. पण जर आपल्याकडे जास्ती लोभ नसेल तर मग तेवढ्या त्या वजनाने तो दाबला जात नाही. मग तो म्हणतो अरे नको करू, म्हणतो अरे हो बरोबर आहे, मी काय चुकीचं करत होतो, नाही करायला पाहिजे असं. तर परमेश्वर पित्याच्या रूपात, जसं मला आठवतं आहे लहानपणी कदाचित मी पहिलीत होतो तेव्हा शाळेत आईवडील पोचवायला जायचे. मग मोठं झालो, मग मोठं झाल्याचं जाणीव झाली मला, समजा की मी मोठा झालो आहे. तर ते मी कसं दाखवणार कसं लोकांना की मी मोठा झालो आहे? कोणी सांगेल मला तुम्ही कसं दाखवलं की मी मोठा झालो आहे? ठीक आहे, माझ्या असे तुम्हाला त्रास नाही द्यायचं आहे, तुम्ही सांगा. हां सांग. सायकलनी जाणं. मग हा पण माझ्यासारखाच आहे, सायकल नाही, पण मी म्हटलं आता मला तुमच्या सोबतीची गरज नाही, मी एकटा जाणार आता मी स्वावलंबी झालो. सायकलने जाणं म्हणजे कुठे एका अर्थाने स्वावलंबी झालो, आता तुमची गरज नाही, मला देखरेखीची गरज नाही. तर मग मी पहिल्या दिवशी जेव्हा गेलो होतो तेव्हा मला अजूनही आठवत आहे की मी वारंवार वळून मागे बघत होतो. खरं आहे रे, कारण मिरवायचं होतं ना, ते मित्रांना सांगायचं होतं काय रे लेकांनो, तुम्ही अजूनही आई वडिलांसोबत येता आणि मी एकटा येतोय म्हणून. तो आनंद आहे की मी आता मोठा झालो, मी एकटा आहे, मला कोणाच्या संरक्षणाची गरज नाही आहे. पण 1-2 दिवस असं एकटं गेल्यानंतर एक दिवशी अशा वडिलांशी बोललो, आलं लक्षात मी मोठं झालो आहे आणि तुम्ही मला म्हणत होते की नाही नाही तुला एकटं जाता येणार नाही, अमुक तमुक वगैरे. म्हणलं ना मी मोठं झालो आहे आता. मग बाबा म्हणाले ठीक आहे ओके. मग नंतर जेवताना आई म्हणाली तुला माहीत नसेल कदाचित, पण बाबा हे काही अंतरावर 200-300 फूट अंतरावर मागे मागे आले होते तुझ्या. यदा कदाचित काही झालं, कोणी आलं वगैरे. तर एक ते छान वाटलं मला की समोर येऊन हे नाही सांगितलं की नाही, मी स्वीकारच नाही केलं की तू मोठं झालंयस, मी येणारच. आणि दुसरी बाजू की ठीक आहे मोठं झालंस ना, अहंकार आहे ना मोठा, जा. आणि कुठे धडपडलो, कुठे पडलो, कुठे काय झालं तर. आणि या 2 टोकांच्या मधली एक भूमिका आहे की तुला समाधान पाहिजे ना, तू एकटा आहेस, ठीक आहे, पण मी देखरेख करायला काही अंतरावर मागे आहे. तर तू जेव्हा सायकल चालवत गेलास तेव्हा विचार नंतर स्कूटरवर, कुठेतरी दुसऱ्या सायकलवर वगैरे. असं म्हणतात की दक्षिण अमेरिकेत आदिवासी नाही म्हणायला पाहिजे कारण सुसंस्कृत असतात. शहरात राहणारी लोक कदाचित अनेक वेळा थोडे विचित्र वागतात. आता मी इथून येत होतो मंदिरातून, असा इथे आलोच गुरुकुलात. तर हा रस्ता थोडा अंधार आहे ना, तर एक माताजी तिथे कोपऱ्यावर भेटले मला आणि म्हणाले प्रभूजी तुम्ही दिसले, मी येत होतो, एकटा येत होतो, तर म्हणाले मी तुमच्यासोबत येते. मला एक जाणवलं की इथल्या इथे मंदिरातून इथे यायला त्या माताजींना भीती वाटत होती. आपण शहरात राहतो आहे नाही, तर आपण म्हणतो ना शहरात प्रगती झाली ना शहरात, आणि गावामध्ये गावगावंडळ आहे. पण वास्तविक परिस्थिती मला एक जाणवली की त्या माताजींना आपल्या मंदिरातून गुरुकुलात अंधारात एकटं येण्यासाठी भीती वाटली आणि मी होतो म्हणून माझ्यासोबत आले. मग याचा अर्थ की शहरामध्ये आपण प्रगती केली की आपण पाठीमागे गेलो. ज्या शहरामध्ये आपण म्हणतोय की प्रगती झाली, पण तिथे महिलांना जर 5 मिनटं एकटं चालत यायसाठी भीती वाटत असेल, मग ही प्रगती की अधोगती? उलट गावामध्ये सगळे ओळखीचे असतात
आणि अर्ध्या रात्री पण माहिती असतं की नाही हे सगळे ओळखीचे आहेत, काही धोका नाही आहे. तर म्हणून त्या हिशोबाने म्हणतोय की हे जंगलात राहणारे काही, त्याला म्हणतात रेड इंडियन्स म्हणतात त्यांना, ते जंगलात राहतात, शहरात कधी येत नाहीत ते, आणि त्यांना तिकडली लोक मागासवर्गीय समजतात. तर त्या ग्रुपमध्ये जेव्हा एखादा मुलगा 16 वर्षांचा होतो तेव्हा एक अशी एक प्रसंग, एक कार्यक्रम ठेवतात की आता हा प्रौढ झाला, आता हा मोठा झाला. तर ते कसं ठरवणार त्या दिवशी तो मोठा झाला म्हणून? तर सगळेजण त्या दिवशी दिवसा त्याची वाहवा करणार, आता तो मोठा झाला, त्याला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणार, आणि नंतर त्याचे वडील त्याचा हात धरून त्याला खोल जंगलामध्ये आतमध्ये घेऊन जाणार, आणि जिथे कोणीही नाही, काहीही नाही, एकदम आतमध्ये, तिथे एका कुठेतरी असं ठिकाण शोधणार, थोडी साफसफाई करणार आणि तिथे त्याला बसवणार, दिवसभर त्यासोबत थांबणार संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी त्याच्या डोळ्यांना पट्टी लावणार आणि त्याला सांगणार, बाळ आता तू मोठा झालास. आणि त्याची परीक्षा काय? त्याची परीक्षा हे की या खोल जंगलात तुला आता रात्र एकट्याने काढायची आहे. ही परीक्षा आहे मोठा झालाशी याची. आणि त्या मुलाला तिथे बसवतात आणि वाळलेली पानं जर असली जंगलात तर त्याच्यावर चालण्याचा आवाज येतो, तसं पावलांचा आवाज येतो, असे वडील जातात. आणि त्याची परीक्षा काय माहिती आहे की रात्रभर त्याने तिथे बसायचं, पळून नाही जायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आश्वासन दिलं आहे की सकाळी गावातली लोक येणार, आणि जर तो टिकला, ताप पण जर नसेल आला तर, मुलांना परीक्षेचा ताप येतो, म्हणून मी म्हटलं की याला जर तिथे जंगलामध्ये ताप नाही आला म्हणजे तो मोठा झाला. मग त्या दिवशीपासून त्याला मोठामध्ये मोजतात आणि त्याला जबाबदाऱ्या वगैरे देतात. तर या सगळ्या समारंभामध्ये आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला जेव्हा तिथे बसवतात आणि वडील त्याला हात सोडून आश्वासन देऊन पाठीवरून हात फिरून जेव्हा त्या टाचांचा आवाज येतो त्या वाळलेल्या पानांवर, तर ते ॲक्च्युली गावी जात नाही, ते जवळच एका झाडापर्यंतच आवाज येतो, त्याच्यानंतरचा आवाज कुठे येतो? तर ते एका झाडापाठीमागे दिवसभर रात्रभर कुऱ्हाड घेऊन तिथे तत्पर असतात. समजा कोणी प्राणी आला तर कुऱ्हाड घेऊन मारायला तयार आहेत. पण हे त्याला नसतं माहिती, त्याला वाटतं मी एकटा आहे. मग तो धीटपणा, विचित्र आवाज येत आहेत, अंधारामध्ये कधी वाऱ्याचा जरी आवाज आला तरी भीती वाटते एकटे असल्यावर. तर परमात्मा पण असे आहेत. परमात्मा पण काय करतात, आपण त्यांना नाकारून या जगात आलो आहे. एका अर्थाने जंगलच आहे, विचित्र प्राणी आहेत, हिंसक प्राणी आहेत, 2 पायाचे, आणि यामध्ये आपण आहोत. आणि आपल्याला वाटतं आता मी मोठा झालो, आता मला वडिलांची गरज नाही, आता मला वडिलांच्या नावाची गरज नाही. आता वडिलांचा विरोध ज्यांनी केला त्याच्यावर जी पुस्तकं लिहिली आहेत ते वाचतोय मी. विचार करा, आपले सर्वांचे वडील आहेत आणि ते जेव्हा या जगात होते, जर नसतील तर, आणि त्यांना एका व्यक्तीने भरपूर त्रास दिला असेल, आपल्या आईला त्रास दिला असेल, आणि त्याच्या जीवनचरित्रावर एक पुस्तक लिहिलं आहे, ते पुस्तक आपण स्पर्श तरी करू का? बारामतीतला एक मराठी माणूस हे पुस्तक वाचतोय, चांगला सुसंस्कृत माणूस आहे. म्हणजे वडिलांची जाणीव नाही राहिली आता. रामचंद्र हे वडील आहेत ही मी स्वीकारायला त्याने एक व्यक्ती आहेत. श्रीकृष्ण एक व्यक्ती होते, एक व्यक्ती आहेत, चला थोडा मी एक विस्तृत दृष्टिकोन ठेवतो, पण वडील नाही आहेत. तर म्हणून परमेश्वर श्रीकृष्ण हे वारंवार गीतेत सांगतायत, पिताहमस्य जगतो, माता धाता पितामह, की मी वडील आहे. आणि ही जाणीव तुम्हाला नाही आहे. तुम्ही वारंवार माझं नाव जिथे लिहायचं असेल तिथे अशी डॅश करता, म्हणून तुमच्या हृदयात स्थित आहे. आणि हृदयातून तुम्हाला योग्य काय अयोग्य काय याची प्रेरणा मी नेहमी देत असतो. तर अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण बसलेले आहेत, तसं आपल्या हृदयाच्या रथावर पण बसलेले आहेत. फक्त फरक हा आहे की अर्जुनाने त्यांना रथावर बसण्यासाठी आमंत्रित केलं, त्यांना निवडलं. युद्ध सुरू होण्याच्या आधी श्रीकृष्ण म्हणतात की मी शस्त्र काही वापरणार नाही आहे, मग मी आहे एकीकडे आणि माझी सेना आहे एकीकडे, तर बघा आता तुम्हाला काय पाहिजे.
तर दुर्योधन आधी निवडतो. दुर्योधन म्हणतो मला सेना पाहिजे, सैन्य पाहिजे. तर अर्जुन म्हणतात की मला तर तुम्ही पाहिजे, झालं माझं काम. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हार निश्चित है तेरी, हमेशा रहेगा उदास. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हार निश्चित है तेरी, तू हमेशा रहेगा उदास. दुर्योधन माखन ले गया, केवल छाछ बची तेरे पास. तर अर्जुन श्रीकृष्णांना पटकन बोलतात, म्हणतात की दास नहीं हो सकता उदास, जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. माखन लेकर मैं क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. ठीक आहे, 2 मिनटं त्याला घेऊन जाऊ दे, आमच्याकडे बसलेले आहेत. तर प्रश्न हा नाही की कोण काय घेऊन गेला, प्रश्न आहे की माझ्या शेजारी जो आहे त्याची ताकद काय आहे. तर हे श्रीकृष्ण आहेत जे वारंवार आपली परीक्षा घेतात आणि बघतात की आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आहे का, पहिली गोष्ट. आणि दुसरं जर जाणीव असेल तर आपण ममतेने, ममता, माझे आहेत हे वडील, या ममतेने, या ममतेच्या भावनेने आपण त्यांना स्वीकारतो का, की असं कुठेतरी काय आता माझे वडील काय करू, श्रीकृष्ण निघाले माझे वडील. आपल्या भारतातले खूप मोठे राजनीती क्षेत्रातले खूप मोठे एक व्यक्ती आहेत. ते म्हणतात की श्रीकृष्ण खूप छान आहेत, पण गीता बोलणारे श्रीकृष्ण खूप छान आहेत. गीता बोलणारे श्रीकृष्ण खूप छान आहेत, पण गोपिकांसोबत रासलीला करणारे जर तेच कृष्ण असतील तर मला लाज वाटते मग त्यांची. गोपिकांसोबत जर रासलीला करतात मग त्यांची मला लाज वाटते. म्हणून तर त्यांना खरोखर गीता समजली का. जेव्हा शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना हा प्रसंग सांगतात रासलीलेचं, तेव्हा त्यांच्या मनात काही संशय येऊ नये म्हणून शुकदेव गोस्वामी म्हणतात विक्रीडितम व्रजवधूभिर इदम च विष्णू. म्हणतात विक्रीडितुम व्रजवधूभिर इदम च विष्णू. शुकदेव गोस्वामी पूर्ण रासलीला सांगतायत आणि त्यानंतर कुठेतरी मनात येईल ना प्रश्न की तरुण मुलींसोबत हे काय करतायत. तर म्हणतात 1 मिनिट, तू विचारण्याच्या आधी मी तुला उत्तर सांगतो. ज्यांनी व्रजवधू, व्रजातल्या तरुण मुलींसोबत नृत्य केलं ते विष्णू आहेत. ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्माजी येतात आणि ब्रह्मा हे या ब्रह्मांडातले पहिले व्यक्ती आहेत आणि नंतर त्यांनी तपस्या करून श्रीकृष्णांच्या मुरलीतून ज्ञान प्राप्त करून पूर्ण सृष्टी करतात. ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ही त्यांची आहे. मग हे सगळं जे आहे ते त्यांचं आहे. म्हणून चुकीच्या विचारांना आपल्या मनामध्ये वाव देऊ नकोस. म्हणून विक्रीडितुम व्रजवधूभिर इदम च विष्णू. तर हे जे थोर व्यक्ती आहेत त्यांना याची लाज वाटते. याचा अर्थ त्यांनी गीता नीट वाचली नाही आहे आणि श्रीकृष्ण गीतेमध्ये आपली वास्तविक परिस्थिती काय आहे ते पण सांगतात. तर ते जर आपल्याला लक्षात आलं, श्री भगवान उवाच, श्री भगवान उवाच, श्री भगवान उवाच. मग गीता जर आपल्याला नीट कळली तर मग रासलीलेमध्ये आपल्याला काही चुकीचं दिसणार नाही. पण तरीही तर हे जे श्रीकृष्ण आहेत हे वारंवार आपल्याशी एक नातं जोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी आपल्या हृदयात आहेत. तर काही वेगवेगळे आपण प्रसंग बघूया ज्यामध्ये मित्र कसे एकमेकांशी वागले आहेत. पहिला एक जो प्रसंग आहे तो आहे द्रोण आणि द्रुपद. तर द्रोण आणि द्रुपद हे दोघेही एकाच गुरुकुलात होते. खूप छान मैत्री होती. द्रोण हे ब्राह्मण आहेत जन्माने आणि द्रुपद महाराज आहेत क्षत्रिय आहेत, पण छान मैत्री आहे. आणि कुठेतरी द्रुपद महाराजांनी त्यांना हे आश्वासन दिलं की मोठं झाल्यावर जर तुला कधी काही पैशांची गरज पडली मी मदत करायला नेहमी उपलब्ध आहे. मैत्री ही याच्यासाठीच आहे. मोठं झाल्यावर द्रोण हे शिक्षक आहेत त्यांच्याकडे, पण त्यांची जी एक वास्तविक परिस्थिती होती ती जरा समृद्ध नव्हती. तर आपण अनेक वेळा ऐकले अश्वत्थामाला पीठ पाण्यामध्ये मिसळून त्यांची आई द्यायची. तर त्यांनी एक दिवशी विनंती केली की तुमचे मित्र होते लहानपणचे द्रुपद महाराज, तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी मदत करीन, तर कृपया त्यांना
भेटणार का तुम्ही? तर द्रोणाचार्य ते द्रोण त्यांना भेटायला जातात. तर जेव्हा सभेत येतात तेव्हा त्यांचे वस्त्र असे काही विशेष नसतात. तर वस्त्र बघूनच यांना वाटतं की हा कोण आहे? हा गरीब व्यक्ती आणि मी राजा आहे, पांचाल नरेश, मी कुठे याला काय करू? तर ते म्हणतात, द्रुपद महाराज तुम्ही ओळखलं का मला? मी नाही ओळखलं. तर मी द्रोण, तुमचा लहानपणचा गुरुकुलातला मित्र. अच्छा, मला आठवत नाही. मग तिथेच द्रोणाचार्यांना वाटलं की काहीतरी चुकतंय. तर द्रुपद महाराजांना सांगतायत की नाही, आपण खूप मित्र होतो, तुम्ही मला आश्वासन दिलं होतं की नंतर जर कधी मदत लागली तर तुम्ही मला मदत कराल म्हणून. ते म्हणतात मला असं काहीच आठवत नाही आहे. आणि खरं सांगू का, तुझ्यासारख्या अशा फाटक्या कपड्या घालणाऱ्या व्यक्तीला मी माझा मित्र पण म्हणून स्वीकारणार नाही. आणि सैनिकांना सांगतात त्यांना बाहेर काढा म्हणून. तर ही एक मैत्री झाली जी लहानपणी जे काही आश्वासन दिलं आहे, लहानपणी जे काही एक शपथ दिली आहे ती पण त्यांनी पालन नाही केली अजिबात. दुसरी एक मैत्री आहे ही दशरथ महाराजांची आणि जटायूची आहे. तसं म्हणतात एकेकाळी अयोध्येमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आली होती. तर तेव्हा दशरथ महाराज हे विचारणा करतात असं का झालं म्हणून. तर म्हणतात शनी यांची नजर अयोध्येवर पडली असं त्या ग्रहांच्या अनुसार. तर दशरथ महाराज हे आपल्या आपुलकीने या सर्व प्रजेबद्दल रथावर आरूढ होऊन शनिदेवांकडे जातात आकाशमार्गे. तर जेव्हा शनिदेवांकडे जातात, शनिदेवांना माहिती आहेत की हे दशरथ महाराज आहेत, चांगले राजे आहेत. तर शनिदेवांना त्यांच्यावर त्यांची नजर नाही टाकायची. नजर टाकली तर त्यांच्यावर वाईट काळ येईल. म्हणून शनी महाराज म्हणतात की आता मी दुसरीकडे बघतो. तर थोडं बाजूला बघायचं म्हणजे कुठे, तर त्यांच्या रथाकडे बघतात. तर शनीची नजर ही जेव्हा त्या रथावर पडते तेव्हा ते रथ दग्ध होतं, रथ जळून जातं. तर हे असे आकाशमार्गाने शनीकडे चालले आहेत आणि रथ जर जळालं तर मग दशरथ महाराजांकडे आता काही वाहन नाही राहिलं, तर दशरथ महाराज अशा आकाशातून खाली पडत असतात. तर तेव्हा असं म्हटलं आहे की जटायू हे तेव्हा पण तरुण होते, उडत होते. तर तेव्हा जटायूनी लगेच त्यांना सांभाळलं दशरथ महाराजांना आणि जमिनीवर येऊन सोडलं. तर तेव्हा दशरथ महाराज आणि जटायूची मैत्री झाली. आणि या मदतीला जेव्हा राम सीता हे पंचवटीत पोचतात तेव्हा जिथे प्रवेश करतात पंचवटीत, तेव्हा तिथेच जटायू असे वृद्ध अवस्थेमध्ये एका झाडावर बसलेले असतात. तेव्हा ते विचारतात मग कोण तुम्ही? म्हणतात दशरथ नंदन आहेत. म्हणजे अच्छा, दशरथ माझे मित्र आहेत म्हणून आमची मैत्री झाली होती. मग तेव्हा जटायू राम आणि सीतेला सांगतात की तुम्ही माझ्या सुनेसारखे आहात, तुम्ही माझ्या मुलासारखे आहात. तुम्हाला जर या भागामध्ये कधी काही अडचण लागली, मी इथेच राहतो, मला हाक मारा, मी येईन. आणि नंतर एक प्रसंग घडतो आहे की रावण त्यांना अपहरण करण्यासाठी येत आहेत आणि तेव्हा जटायूला राहावलं नाही जात. तर जटायू तिथे येतात. तर तिथे सीतादेवी त्यांना काय म्हणतात, सीतादेवी त्यांना म्हणतात तुम्ही याच्यात पडू नका, तुम्ही मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमची अवस्था बघा, तुम्ही वृद्ध आहात, तुमच्यामध्ये तशी शक्ती नाही राहिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रावण हा मायावी आहे, हा देवतांना त्रास देणार आहे, तर तुम्हाला तर नक्कीच मारेल तो. माझी एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही हे दृश्य बघितलं ना, तुम्ही इथून निघून जा, याला घेऊन जाऊ दे मला. जे विधी लिखित आहे त्याला मी टाळू शकत नाही, पण एक मी विनंती करते की रामचंद्र लगेच 2 मिनिटात इकडे येतील, तेव्हा त्यांना तुम्ही सांगा रावणाने असं असं केलं आहे, मग रामचंद्र बघून घेतील म्हणून. ही आज्ञा सीतेकडून जटायूला प्राप्त आहे. भक्तिदेवी आपल्याला सांगतायत की असं असं करा, तर भक्तिदेवींचं आज्ञापालन आपण करायचं का? ठीक आहे, मी कठीण प्रश्न विचारला, सोपा प्रश्न विचारला. नास्तिक आपल्याला जेव्हा काही बोलतात तेव्हा आपण करायचं का? भक्तिदेवी आपल्याला जेव्हा काही म्हणतात तेव्हा करायचं का? ओके, परत एकदा कठीण प्रश्न, दुसरा प्रश्न विचारला. सो भक्तिदेवी आहेत, सीतादेवी आहेत. श्रीकृष्ण जर आपल्याला काही सांगतायत आणि ते जर आपल्याला करणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा 1008% जास्ती गरजेचं आहे भक्तिदेवी आपल्याला काय सांगते. कारण श्रीकृष्ण आपल्याला कधी काय म्हणणार असं एकदम ठामपणे असं सांगणार नाही की माझी सेवा कर. पूर्ण भगवद्गीतेत श्रीकृष्ण बरेच विषय, युक्ता आहार विहार सेवा सगळं काही सांगतात. आणि मनमनाभव मद भक्तो एखाद श्लोक.
मला शरण जा एक श्लोक आणि बाकीच्या किती गोष्टी आहेत, बाकीच्या भरपूर कर्तव्य काय, यज्ञ काय, बाकीच्या बऱ्याच गोष्टी सांगतात. पण जर हे तुम्ही साधू संतांना विचारलं तर, जे भक्ती देवीच्या आश्रयाखाली आहेत, तर भगवद्गीतेमध्ये 550 श्लोक श्रीकृष्णांचे आहेत. 550 श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी कर्मयोग पण घेतला, ध्यानयोग पण घेतला, भक्तियोग पण घेतला, सगळं घेतलं आहे, सगळे विषय घेतले. त्याच्यातून एक विषय भक्तियोग आहे. त्याच्यातून काही श्लोक म्हणतात समर्पणाबद्दल आहेत. आणि जर तुम्ही श्रीकृष्णांना, ठीक आहे, श्रीकृष्णांचा उपदेश काय तर हे 4 कर्मयोग, ध्यानयोग वेगवेगळे. आणि जर साधू संतांना, नारद मुनींना विचारलं तर 18,000 श्लोक आहेत. श्रीकृष्णांनी जो विषय 12व्या अध्यायात 13 श्लोकांमध्ये गुंडाळला, भक्ती हा 13 श्लोकांमध्ये गुंडाळला आहे विषय. तर 13 श्लोकांवर त्याच विषयावर नारद मुनी वगैरे 18,000 श्लोक बोलत आहेत. शुकदेव गोस्वामी बोलत आहेत. आणि जिकडे तिकडे बघितलं तर नारद मुनी ध्रुव महाराजांना मार्गदर्शन करतायत, प्रल्हाद महाराजांना मार्गदर्शन करतात, प्राचीन परिषदला मार्गदर्शन करतायत. तर तत्व तेच आहे, पण नारद मुनी त्याला अधिक विश्लेषण करतात. का बरं? नारद मुनी हे श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली नाही आहेत. नारद मुनी हे भक्तिदेवीच्या मार्गदर्शनाखाली आहेत. भक्तिदेवी निश्चितपणे, सुनिश्चितपणे, ठामपणे वारंवार सांगते, श्रीकृष्णांची सेवा करा, श्रीकृष्णांची सेवा करा, श्रीकृष्णांची सेवा करा. राधाराणींचा हात असा आहे, हातातले फूल, हातातले हार श्रीकृष्णांना अर्पण करतात. आणि आपण जेव्हा त्यांच्यासमोर जातो तेव्हा आपण माहिती आहे, कधी ओळख करून देतो. कोणाच्या घरी जर मी गेलो आणि ते जर माझ्या ओळखीचे नसतील, तर माझ्या ओळखीचे जे व्यक्ती असतील ते माझी ओळख कशी करून देतील? हे नंदुलाल दास आहेत. तसं राधाराणी आहेत, हे आपल्या हातांनी, आपण जेव्हा राधाराणींसमोर जातो, सीतादेवींसमोर जातो, तेव्हा सीतादेवी किंवा राधाराणी आपल्याला म्हणतात, हे तुमचे दास आहेत, हे तुमचे पिता आहेत. तर सीतादेवी आहेत, त्या भक्तिदेवी आहेत, ते जटायूला सांगतायत की तुम्ही सेवा करू नका, तुमची अपेक्षित सेवा तुमच्या अनुसार नाही आहे, माझ्या अनुसार आहे. माझ्या अनुसार सेवा काय आहे तुमची? या भानगडीत पडू नका, या युद्धात पडू नका, तुम्ही थांबा आणि रामचंद्रांना तुम्ही फक्त सांगा, निरोप पोचवा माझा. आणि जटायू काय म्हणतात? हां, जटायू म्हणतात, माते खूप खूप धन्यवाद, पण जर खरंच तुम्ही माझ्या माता आहात आणि खरंच प्रभू रामचंद्र जर त्या नात्याने, सून आहे माझी, तर सूनबाईला कोणी छळतंय हे मी सहन नाही करू शकत. मी म्हातारा असू दे, शक्तिहीन असू दे, बुद्धिहीन असू दे, जे काही असू दे, पण माझ्यासमोर सुनेला कोणी हाणलं. तर एका अर्थाने बुद्धी म्हणते की आज्ञापालन करायला पाहिजे, पण हृदय म्हणतंय काही काही गोष्टीमध्ये आज्ञेचं उल्लंघन केलं तर चांगलं आहे, काही काही गोष्टींमध्ये उलट उत्तरं दिलेली चांगली आहेत, काही काही गोष्टींमध्ये आपण विरुद्ध पद्धतीने वागलो तर चांगलं आहे. ही ती विशेष वेळ आहे जेव्हा मी उलट वागेन. आणि जटायू भक्ती देवीच्या आज्ञेच्या विरुद्ध जाऊन रावणाशी युद्ध करतात, रावणाशी लढतात. हे योग्य आहे का? का बरं योग्य आहे? कोण म्हणाला योग्य आहे? भक्ती देवीचं रक्षण करतायत. दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान उत्तर दिलं तुम्ही की भक्ती देवीचं रक्षण करतात. भक्ती देवीचं आज्ञापालन जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्तीत योग्य आहे की त्यांचं रक्षण करणं. बरोबर. दुसरी गोष्ट ही आहे की भक्ती मार्ग हा बुद्धीचा मार्ग आहे, पण भक्ती मार्ग हा प्राधान्यतेने हृदयाचा मार्ग आहे. मग जर आपण एवढे बुद्धिमान झालो की आपल्याला गीतेतले सर्व श्लोक पाठ आहेत, पण परमेश्वराप्रती प्रेम निर्माण नाही झालं, तर मग कुठेतरी आपण भक्तिमार्गाचा अवलंब नाही केला. म्हणून जटायू म्हणतायत की हो, बुद्धी म्हणते की तुमचं ऐकायला पाहिजे, पण हृदय म्हणतंय ज्यांचं ऐकायला पाहिजे त्यांना जर हानी होत असेल तर गप्प पण नाही बसायला पाहिजे. तर म्हणून मी नाही गप्प बसणार. आणि जेव्हा जटायू युद्ध करतायत तेव्हा त्यांच्या मनात भावना काय आहे? त्यांच्या मनात ही भावना नाही आहे की आईला माहिती नाही आहे, माझ्या सुनेला माहिती नाही आहे मी किती प्रबळ आहे, मी आता मारतो बघ याला. अजिबात नाही ती भावना. त्यांच्या मनात काय भावना आहे माहिती आहे? मी हरणारच आहे, मला माहिती आहे मी हरणार आहे,
पण मी काय करीन माहिती आहे, विलंब करीन, उशीर करीन. मी हा आता पटकन घेऊन चालला आहे, एवढा उशीर करायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. आशा आहे की 5-10 मिनटं जे काही टिकीन, थोडे काही वार होतील, तेवढा तरी विलंब होईल. त्या विलंबाच्या काळामध्ये रामचंद्र आले तर इथल्या इथे सोक्षमोक्ष होईल. सीतादेवी म्हणतात की नंतर होईल सोक्षमोक्ष, मी म्हणतोय की आत्ताच होईल. मग आईला त्रास का, सुनेला त्रास का? तर भावना बघा काय आहे, जिंकण्याची भावना नाही आहे. त्यांनाही माहिती आहे, त्यांनाही स्वीकार आहे की मी हरणार आहे, पण त्या हरण्यामागे मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत की मी शांत बसू शकत नाही. माझ्या डोळ्यासमोर जर काही कोसळतं आहे, माझ्या डोळ्यासमोर सगळं खालवतं आहे, गप्प बसणार कसं आपण? आपल्या डोळ्यासमोर मंदिरात जर काहीतरी चुकीचं होतं आहे, पण ठीक आहे, माझं काय, परमेश्वर आहेत, परमेश्वर पूर्ण ब्रह्मांड चालवत आहेत तर मंदिर चालवतील. परमेश्वर ब्रह्मांड चालवत आहे, पण परमेश्वर ब्रह्मांड चालवताना त्यांना जे मदत करतात त्यांना प्रेम पण करतात. सूर्य आहेत, पूर्ण ब्रह्मांडामध्ये ऊर्जा देत आहेत, पण ते सूर्य एवढ्या प्रामाणिकपणे ऊर्जा देतात, प्रामाणिकपणे ब्रह्मांडाचं भ्रमण करतात रोज सकाळी न चुकता. रविवारी आपण सुट्टी करतो, पण रवीच्या वारी रवी असतो, सूर्याला सुट्टी नाही आहे. तर त्या प्रामाणिकपणाला एक प्रतिसाद म्हणून श्रीकृष्णांनी गीता सूर्यदेवांना पण सांगितली आहे. भगवद्गीता म्हणून अहम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम. तो विवस्वान सूर्यदेव इतके प्रामाणिक आहेत आणि श्रीकृष्णांच्या त्या सेवेला एवढ्या प्रामाणिकपणे त्यांनी स्वीकारलं आहे की श्रीकृष्ण त्यांना गीता सांगतायत. जी गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली आहे ती पूर्वी त्यांनी विवस्वांना सांगितली आहे. का बरं? प्रामाणिकपणे श्रीकृष्णांचं आज्ञापालन करतात आणि श्रीकृष्णांची जी इच्छा आहे त्याला मदत करतायत. तर हे जटायू आहेत. जटायू म्हणतायत की जरी विलंब झाला पण रामचंद्र येतील आणि रामचंद्र कदाचित इथल्या इथे रावणाला मारून टाकतील. म्हणून असं म्हणतात की जटायू हरले. जटायू युद्धामध्ये हरले रावणाशी, पण जरी हरले पण त्यांनी रामचंद्रांचा विश्वास जिंकला, रामचंद्रांची कृपा जिंकली. कशावरून? असं की रामचंद्रांना जन्म देणारे दशरथ महाराज आहेत, पण त्या दशरथ महाराजांच्या अंतिम क्रिया रामचंद्रांनी नाही केल्या. रामचंद्र तेव्हापर्यंत वनवासामध्ये निघून गेले होते. तर ज्या पित्यांनी रामचंद्रांना जन्म दिले त्यांच्या अंतिम क्रिया पण रामचंद्रांनी नाही केल्या. पण जटायू तिथे पूर्णपणे रक्तबंबाळ होऊन जेव्हा होते आणि रामचंद्र जेव्हा परतले तेव्हा त्यांनी प्राण त्यागण्याच्या पूर्वी सांगितलं की रावण होता, रावणाने सीतेला अपहरण केलं आहे आणि तो दक्षिण दिशेने गेला आहे. ही बातमी रामचंद्र देऊन राम 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 म्हणत त्यांनी प्राण त्यागले आणि त्या गिधाडाच्या शरीराला वैदिक पद्धतीने प्रॉपर अंतिम संस्कार करून रामचंद्रांनी वैकुंठाला परत पाठवलं. तर मग असं म्हणतात की एका अर्थाने जटायू हरला पण जटायू जिंकला. जीवनाच्या युद्धात जरी हरला असेल पण परमेश्वराला त्यांनी जिंकलं. तर या मैत्रीमध्ये दशरथ आणि जटायू या मैत्रीमध्ये काही अशी शपथ नव्हती. द्रुपद आणि द्रोणामध्ये कमीत कमी काहीतरी शपथ होती, तर ती पण त्यांनी काही स्वीकारली नाही. पण दशरथ आणि जटायूमध्ये काही शपथ वगैरे नव्हती, पण त्यांनी तरीही निभावली म्हणू शकतो आपण मैत्री. तिसरं एक उदाहरण आहे ते आहे राम आणि सुग्रीव. रामचंद्र हे परमेश्वर आहेत, तरी पण ज्या भूमिकेत आहेत नरलीला, तर नरलीला म्हणजे मनुष्यलीला. तर मनुष्यलीला म्हणजे मनुष्याचं जे काही एक साधारण वर्तणूक असते, जो काही स्वभाव असतो त्याला दर्शवतात आपल्या लीलेतून. तर एक साधारण मनुष्य हा स्वावलंबी असणं खूप कठीण आहे, मदत लागते आपल्याला एक. म्हणून मनुष्याचा समाज असतो, प्राण्यांचा समाज नसतो, पण आपण समाजात राहतो. गाव असू दे, शहर असू दे, एकमेकांना कधी भेटतो वगैरे, कधी कोणी गेलं तर आपण जाऊन थोडं सांत्वना देतो. तर म्हणून रामचंद्र जरी परमेश्वर असले पण नरलीलेत आहेत, पूर्णपणे त्या स्वरूपात आहेत, पूर्णपणे त्या भावनेत आहेत. तर कुंती देवी एका श्लोकामध्ये म्हणतात नटो नाट्य धरो यथा, की हे श्रीकृष्ण तुम्ही एका उत्तम उत्कृष्ट नटासारखे आहात. तुम्ही जी काही भूमिका घेता ती बरोबर हुबेहूब तशीच करता. तर रामचंद्र आहेत हे एका मनुष्यासारखं वागतात. म्हणजे माझ्या पत्नींना अपहरण केलं आहे, मला एकट्याला
पुन्हा तिला वापस आणणं कठीण आहे. मला मदतीची गरज आहे. आपल्याला पण एकमेकांच्या मदतीची गरज आहे. समजा कोणी म्हणालं मी माझा जप करतो, मी आणि माझा जप 16 माळा, हरे कृष्ण जप मंत्र माझ्याकडे आहे, माळ माझ्याकडे आहे, माळ ठेवायची पिशवी माझ्याकडे आहे, पण माळ सतत करण्याची प्रेरणा माझ्याकडे आहे का? म्हणून एका भक्ताने श्रील प्रभुपादांना सांगितलं, प्रभुपाद मी एकटा भक्ती करतो. तर श्रीकृष्ण म्हणाले इथे प्रॉब्लेम आहे, इथे काहीतरी वायर चुकीच्या जोडल्या गेल्यात. ज्याला वाटतंय की मी एकटा भक्ती करीन, ज्याला वाटतंय की माझ्याकडे भक्ती करण्यासाठी जे काही साधनं लागतात ते सगळं आहे, त्याला हे कळत नाही की साधना करण्यासाठी साधन नाही लागत, साधना करण्यासाठी प्रेरणा लागते. साधना करण्यासाठी एक इन्स्पिरेशन लागतं. तर ती प्रेरणा आपल्याला एकमेकांकडून प्राप्त करायची, ती प्रेरणा आपल्याला आपल्या आचार्यांकडून प्राप्त करायची, ती प्रेरणा आपल्याला एकमेकांची उदाहरणं प्रस्थापित करून द्यायची पण आहे आणि घ्यायची पण आहे. म्हणून भक्तांच्या संगतीत भक्ती होते, भगवंतांच्या संगतीत भक्ती नाही होत. रामचंद्रांच्या संगतीत भक्ती नाही होत, सीतादेवींच्या आशीर्वादाने भक्ती होते. श्रीकृष्णांच्या संगतीत भक्ती नाही होत, कारण श्रीकृष्णांच्या संगतीत दुर्योधन पण होते, शकुनी पण होते, दुःशासन पण होते, आणि सगळ्यात जवळचा नातेवाईक साधारणपणे आपण मामा भाचा म्हणतो ना, नाही, मामा भाच्याचं नातं म्हणजे खूप जवळचं नातं आहे. मला अनेक भाचे माहिती आहेत जे दिवाळीच्या सुट्टीत आईवडिलांना सोडून मामाकडे जातात. तुमच्यातली काही असतील. मामाप्रती खूप प्रेम असतं भाच्याचं. मामा म्हणजे विशेष असतो. तर ज्या मामा भाच्याच्या नात्याला आपल्यामध्ये खूप नाव आहे, तेच मामे त्याच भाच्याला किती वेळा त्रास देतात. तर असं हे स्वार्थाचं एक नातं आहे. राम आणि सुग्रीव, त्यामुळे रामाची नरलीला आहे. तर ते म्हणतात सुग्रीवाला की माझ्या पत्नींना अपहरण केलं आहे, तू मला मदत करशील का? तर सुग्रीव म्हणतात की माझ्याही पत्नींना अपहरण केलं आहे, तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करतो. रामचंद्र म्हणतात डन, नक्की. तर असं कुठेतरी दिसतंय की रामचंद्र अवलंबून आहेत की काय? पण रामचंद्र अवलंबून आहेत नाही, ती भूमिका आहे त्यांची. मी तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या मदतीवर अवलंबून आहे. तर राम आणि कृष्ण हे दोघंही नरलीला आहेत, बरोबर. नरसिंहाची नरलीला नाही आहे, वामनदेवांची पण नरलीला नाही आहे, मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार यांची नरलीला नाही आहे. पण ते एकटेच करतात सगळं. वराहदेव आले त्यांना कोणाची मदतीची गरज नाही, मत्स्य अवतार आले त्यांना कोणाची मदतीची गरज नाही. त्यांचा समाज नसतो ना. माशांचा समाज असतो का? प्राण्यांचा समाज असतो? प्राणी एकटेच असतात. पण मनुष्याचा समाज आहे. म्हणून बघा श्रीकृष्ण आणि रामचंद्र किती सूक्ष्म स्तरावर नटोनाट्य धरो येत आहेत, की कारण त्यांना ती समाज असण्याच्या त्या भावनेला महत्त्व द्यायचं आहे, अवलंबून असण्याच्या भावनेला महत्त्व द्यायचं आहे. तर राम आणि कृष्ण हे जरी सर्वश्रेष्ठ परमेश्वर असले तरी आपल्या क्रियांद्वारे, आपल्या लीलांद्वारे दाखवत आहेत की मी तुमच्यावर अवलंबून आहे. श्रीकृष्ण म्हणतात मी तुमच्यावर अवलंबून आहे. पांडवांवर किती प्रेम दाखवलं. भक्त लोक श्रीकृष्णांच्या मंदिरात जातात, पण श्रीकृष्णांना भेटायला लोक द्वारकेला नव्हते जात, हस्तिनापूरला जायचे. आणि श्रीकृष्णांनी खूप बराच वेळ आपल्या जीवनातला द्वारकेला नव्हते. नंतरच्या लीलेमध्ये जेव्हा वृंदावनातून बाहेर पडले तेव्हा हस्तिनापूरला असायचे, कारण तिथे 5 पांडव आहेत, 5 मित्र आहेत. तर त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. इतके छान, इतके सज्जन आहेत, त्यांना कधी कोणी त्रास देईल आणि त्या त्रासातून मी वाचवायला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन करून त्याच्यातून बाहेर काढायला पाहिजे, एवढी आपुलकी आहे की श्रीकृष्ण द्वारका सोडून तिथे राहत आहेत. पहिल्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 11 आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जेव्हा येतात तेव्हा एका प्रार्थनेमध्ये द्वारकावासी म्हणतात की तुम्ही किती वेळ तिथेच असता, आम्हाला कधी वेळ देणार. तर त्यांच्या वंशज आहेत ते, पण त्यांना वेळ नाही दिला श्रीकृष्णांनी, धर्म पालन करणाऱ्या पांडवांना दिलं. तर हे श्रीकृष्ण काय दाखवत आहेत, मला तुमची गरज आहे. रामचंद्र काय म्हणतात, मला तुमची गरज आहे. म्हणून भक्तांनी पण श्रीकृष्णाकडून, रामचंद्राकडून शिकायला पाहिजे आणि भावना ठेवायला पाहिजे, मला तुमची गरज आहे. भक्तांना भक्तांची गरज आहे, राधाराणींच्या कृपेची गरज आहे, सीतादेवींच्या कृपेची गरज आहे. तर राम आणि सुग्रीव आहेत, यांनी पण एक ॲग्रीमेंट केली. तर रामचंद्रांनी लगेच मदत केली. पहिलं पाऊल रामचंद्रांनी घेतलं.
जर राम परमेश्वर आहेत आणि सुग्रीव हे जीवात्मा आहेत आणि या दोघांनी समजा एक गटबंधन केलं, पहिली मदत कोणी करायला पाहिजे? जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. ॲक्च्युली सुग्रीवानी पहिलं पाऊल उचलायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं, चला आधी आपण सीतादेवींना शोधून काढूया आणि नंतर तुम्ही मला मदत करा माझ्या पत्नींना प्राप्त करण्यासाठी. पण जीवात्मा कसा असतो बघा, परमेश्वर जरी त्यांच्या पोझिशनवरून, त्यांच्या स्तरावरून खाली उतरून आपल्याशी गटबंधन करतायत, आपण त्यांना आपल्या कामात लावतो. आधी नारळ फोडीन, पण आधी माझं काम व्हायला पाहिजे, का फुकट नाही जायला पाहिजे नारळ. जर नारळ फोडला आणि काम नाही झालं, दुसरा नारळ कुठून आणायचा परत? नाही. म्हणून रामचंद्रांचा मोठेपण आहे की सुग्रीवाशी गटबंधन करतायत, पण सुग्रीवाचा स्वार्थ आहे. सुग्रीव म्हणतो आधी माझ्या पत्नींना मिळवून द्या, मग मी तुम्हाला मदत करेन. आणि रामचंद्रांनी केलं खरं, पण रामचंद्रांनी ते केल्यानंतर सुग्रीवानी काय केलं? 4 महिने विलंब केला. तर त्यांनी जे करायचं होतं, त्यांच्याकडून जी अपेक्षा होती, त्याला सेवा म्हणणार का? म्हणतात रामचंद्र, सुग्रीवानी माझी सेवा केली. सेवा म्हणतात त्याला, बिझनेस म्हणतात. मी तुला माल देईन, तू मला पैसे दे. मी तुला ती मदत केली, तू मला मदत कर. ती सेवा नाही आहे. सेवा म्हणजे काय? जेव्हा आपल्याला त्याच्या बदली काही पैसे, काही मूल्य मिळत नसेल, त्याला म्हणतो आपण सेवा. मी सेवा केली. सेवा केली म्हणजे केवळ मी दिलं, मी घेतलं नाही काही, मला नको काही, तरच ती सेवा आहे. कमीत कमी सेवेची भावना तरी असावी. तर सुग्रीव म्हणतोय मी मदत करीन तुम्हाला, पण मदत केली नाही त्यांनी, तो त्याच्यातच रमला. आणि मग रामचंद्र सीतादेवींचं नामजाप करतायत. लक्ष्मणजींनी बघितलं, लक्ष्मणजी म्हणतात काय झालं त्याला? लक्ष्मणजीला म्हणतात त्यांनी मला काही मदत नाही केली. मग तेव्हा लक्ष्मणजी जाऊन त्यांना आठवण करून देतात सुग्रीवाला. मग सुग्रीव म्हणतो अरे हो मी विसरलो, सॉरी. मग येतात आणि मग मदत करतात. पण ती जी काही मदत केली ती सेवा म्हणून नाही केली, देवाणघेवाण. आणि चौथी एक मैत्री आहे, ते आहे कृष्ण आणि सुदामा. कृष्ण आणि सुदामा हे लहानपणी एकाच गुरुकुलात होते. असं कुठेही श्रीकृष्णाने त्यांना म्हटलं नाही की तू गरीब आहेस, तू जर उद्या तुला मदत लागली तर माझ्याकडे ये वगैरे. पण एक प्रामाणिक मैत्री. आणि त्या प्रामाणिक मैत्रीचा आधार काय होता? प्रामाणिक मैत्रीचा आधार होता गुरुसेवा. हे दोघेही गुरुकुलात आहेत. आणि गुरुकुलाची एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही कुठल्या परिवारातून येत आहे, तुमची श्रीमंती काय आहे, तुमचा बाकीचा जो काही पद आहे, त्याला तिथे स्थान नसतं. अजूनही शाळेमध्ये, कुठल्याही साधारण शाळेमध्ये त्याच तत्वाला धरून एक युनिफॉर्म असतो. तो युनिफॉर्म कशासाठी? की श्रीमंत लोक श्रीमंतांची कपडे नाही घालू शकत, गरीब लोक गरिबांची कपडे नाही. युनिफॉर्म, सगळ्यांना युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे एक प्रकारे तेच कपडे घालायचे सगळ्यांनी. म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये मंदिरात येताना सगळेजण वास्तविक पद्धतीने धोतर घालून येतात. का बरं? धोतरामध्ये जास्ती फॅशन नाही करू शकत. धोतराला काय करणार, मागून वर करायचं, समोरून वर करायचं, थोडं फोल्ड करायचं, झालं त्याला. जास्तीत जास्त त्याला एक बॉर्डर द्याल गोल्डन. पण धोतराला काय करणार, किंवा कुर्त्याला काय करणार? पण मग बाकीचे जेव्हा आपण कपडे घालतो तेव्हा मग त्याचं ब्रँड, महागडे कपडे, रेशमी कपडे वगैरे, मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी येतात. तर म्हणून जिथे शिक्षण जिथे प्राधान्य आहे, तिथे आपण आपला बॅकग्राऊंड, आपली पार्श्वभूमी, आपलं राहणीमान, आपलं स्थान, आपलं पद हे नेहमी मागे ठेवून यायला पाहिजे. शाळेमध्ये, गुरुकुलामध्ये सगळे समान. द्रोण आणि द्रुपद हे पण वेगवेगळ्या स्तरातून, पण गुरुकुलात आहे. तसं कृष्ण आणि सुदामा, श्रीकृष्ण हे मथुरे वसुदेवांचे पुत्र आहेत. पण जेव्हा गुरुकुलाला पाठवलं वसुदेवांनी, तेव्हा कृष्ण आणि बलराम आहेत ना, हे काही अंतरावर उतरले त्या रथातून. रथावर पाठवलं होतं मथुरेवरून उज्जैनला, अवंती देशाला गेले आहेत. पण अवंती देशाला गेले, काही अंतरावर कृष्ण आणि बलराम रथावरून उतरले आणि म्हणाले आता पुढे पायी जाऊ. का बरं? तर म्हणतो गुरुकुलासमोर जर मी रथामध्ये आलो आणि रथावरून खाली उतरलो तर गुरूंना लक्षात येईल की मी कुठल्या तरी एका राजाचा मुलगा आहे म्हणून. मग कदाचित अशी शक्यता आहे की वेगळ्या पद्धतीने वागतील माझ्याशी. राजाचा मुलगा आहे, जास्ती उलट नाही बोलायचं याच्याशी, याला शिकवण बरोबर नाही द्यायची, शिकवण देताना याला रागवायचं नाही. राग आला जर, राजाला जर कंप्लेंट केली, माझा गुरुकुल उद्ध्वस्त करेल.
होऊ शकतं असं. तर म्हणून भक्तिरसामृत सिंधू जर वाचला आपण, तर भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगितलं आहे की मंदिरासमोर आपण आपल्या गाडीने नाही यायला पाहिजे. मंदिरासमोर आपण जेव्हा येतो तेव्हा पालखीने नाही यायला पाहिजे. तर पालखी मंदिराच्या दूरच थांबवायची. जर आपण गाडीने जेव्हा येतो तेव्हा मंदिरापासून काही अंतरावर गाडी थांबवायला पाहिजे आणि मंदिरात चालत यायला पाहिजे. का? कारण मंदिरात जेव्हा प्रवेश करतोय तेव्हा गाडी, स्कूटर, स्कूटी, चालत, सायकल जे काही असेल समान. सगळेजण मंदिरात प्रवेश करताना समान स्तरावर प्रवेश करतात. जसं गुरुकुलामध्ये सांगतायत की श्रीकृष्ण आणि सुदामा, माहिती नाही मागची त्यांची काय पार्श्वभूमी आहे, पण समान आहेत. तर श्रीकृष्ण आणि सुदामा हे गुरूंप्रती निष्ठा आहे त्यांची. तर एक दिवशी त्यांचे गुरु म्हणतात की माझ्या यज्ञासाठी अरणी घेऊन येणार का? दोघंही गेले जंगलात आणि त्या दिवशी का कोणास ठाऊक थंडीचे दिवस होते, असाच नोव्हेंबर वगैरे महिना असेल, पण तेव्हा पाऊस आला. बारामतीतही पाऊस पडतो अचानक. तर त्यावेळेस जाऊन पावसाची अपेक्षा नव्हती, पण पाऊस आला. तर त्या पावसामध्ये या दोघांनी काय केलं असेल, लाकूड तोडलं होतं, पण इतका धो पाऊस आला. असं म्हणतात की कुठे खड्डे आणि कुठे उंचवटा सगळं त्या पाण्यामध्ये समान झालं, इतका पाऊस पडला. मग या दोघांनी काय केलं असेल, तर ते हातामध्ये ते समित लाकूड घेऊन एका झाडावर चढले आणि झाडावर जाऊन दोघं बसलेत. तर दुसऱ्या दिवशी हे रात्री मग परतले नाही आश्रमात. म्हणतात ते कुठे आहेत 2 जण मित्र? म्हणतात नाही ते आलेच नाही. अहो, गुरुपत्नींनी पाठवलं होतं. मग गुरुपत्नींनी सांगितलं की हो मी पाठवलं होतं पण माहिती नाही. मग दुसऱ्या गुरुबंधूंना पाठवलं जंगलात. मग जंगलात हाक मारतात कृष्णा सुदामा, कृष्णा सुदामा. मग पोचले तिकडे. तर तिथे काय बघितलं त्यांनी, दोघेही बसले होते. तर कदाचित कृष्ण असतील आणि हे सुदामा असतील. तर कृष्णाच्या डाव्या हातामध्ये लाकूड होतं जे तोडलं होतं आणि उजव्या हाताने त्यांनी सुदाम्याचा डावा हात धरला होता आणि सुदाम्याच्या उजव्या हातात लाकूड होतं. तर जेव्हा गुरु आणि गुरूंची शिष्य यांचे गुरुबंधू त्यांना शोधत आले तेव्हा गुरूंनी एक गोष्ट लक्षात ठेवली, या दोघांनी एकमेकांचा हात सोडला नाही आणि एकमेकांचा हात न सोडता गुरूंची आज्ञा पण सोडली नाही. दोघांचं समन्वय केलं त्यांनी. मग कधी कधी आपण गुरूंची आज्ञा पालन करण्यासाठी एकमेकांचा हात सोडतो की नाही मला माझ्या गुरूंना दाखवायचं आहे की मी किती मोठा आहे, मी दाखवतो मी याच्यापेक्षा मोठा आहे. तर आपण एकमेकांचा हात सोडू आणि दोन्ही हातांमध्ये लाकूड ठेवू. बघा गुरु महाराज काल तुम्ही मला लाकूड तोडण्यासाठी पाठवलं होतं, माझ्या दोन्ही हातांमध्ये लाकूड आहे. पण जर तुम्ही एकाच गुरूंचे शिष्य आहात आणि दोघांना जर लाकूड तोडायला पाठवलं होतं, एकमेकांना मदत नाही करू शकत. पण त्याच्यामध्ये जर स्पर्धेची भावना असेल की माझं लाकूड जास्ती याचं लाकूड छोटं, तर एकमेकांचा हात नाही धरला आपण. आणि गुरूंना आपण प्रसन्न नाही म्हणू शकत, गुरूंवर आपण बिंबवू शकतो की मी खूप मोठा शिष्य आहे आणि मी काहीतरी विलक्षण करून दाखवतो आहे. पण गुरु या जगातून गेल्यानंतर मग ती जी स्पर्धेची भावना आहे ती या 2 गुरुबंधूंना एकत्र ठेवू देणार नाही. आणि कधीकधी आपण इतके मैत्री करतो की गुरूंची जी आज्ञा आहे त्यालाच विसरतो. मग गुरूंनी आपल्याला काहीतरी आज्ञा दिली आहे की प्रचार करायचा आहे, भगवद्गीतेचा प्रचार करायचा आहे, भगवद्गीता वाचायची आहे, आत्मसात करायची आहे, ते बाजूलाच राहतं. फक्त मैत्रीमध्ये जीवन निघून जातं. मग तो कधी एक सोशल क्लब होतो. मग त्याला मिशन नाही आहे, काही आयुष्यामध्ये काही मोहीम नाही आहे, आयुष्यामध्ये काही प्राप्त नाही करायचं आहे. फक्त एकमेकांच्या भेटी गाठी, तुम्ही आमच्याकडे आम्ही तुमच्या येतो, तुम्ही आम्हाला महाप्रसाद द्या, आम्ही तुम्हाला महाप्रसाद देतो, पण पुढे नाही जात. मूवमेंट म्हणजे गती. तर मूव्हमेंट नाही आहे त्याला मग त्या ठिकाणी. तर कृष्ण आणि सुदामा इतके उत्कृष्ट शिष्य आहेत, त्यांनी दोघांचं समन्वय केलं. गुरु आज्ञा पालन करून एका हातामध्ये लाकूड ठेवलं आणि त्याच गुरूंना प्रसन्न करण्यासाठी एकमेकांचा हातही धरला, एकमेकांना आश्वासन दिलं, एकमेकांना एक भावना दिली की मी तुझ्यासोबत आहे. आणि दोघंही मिळून आपण गुरूंना, तर त्यांच्या गुरूंना सांदीपनी मुनींना ही भावना इतकी भावली, इतकी छान वाटली की जर तुम्ही भागवत वाचलं असेल तर त्यामध्ये म्हणतात मी तुमच्या या दोघांच्या या वर्तणुकीवर इतका प्रसन्न झालो आहे की तुम्ही एकमेकांची पण काळजी घेतली आणि माझ्या आज्ञेचं पण पालन केलं. मी तुम्हाला आश्वासन देतो, मी तुम्हाला जे शिकवलं आहे ते आयुष्यात तुम्ही कधी विसरणार नाही. श्रीकृष्णांना आणि सुदाम्याला
त्यांच्या गुरूंनी आशीर्वाद दिला आहे, कधीही काही होऊ दे, पण मी जे तुम्हाला शिकवलंय ते तुम्हाला कधीही विसर पडणार नाही. आणि ही शिकवण मग श्रीकृष्ण, आशीर्वाद मिळाले ते श्रीकृष्णांना. आणि मग श्रीकृष्ण मग जगाचे कृष्णम वंदे जगद्गुरुम. श्रीकृष्ण मग जगद्गुरू झाले, पण श्रीकृष्ण जगद्गुरू व्हायच्या आधी आपल्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त केलेत की मी जे तुला शिकवले तू ते कधीच विसरणार नाहीस. आणि ह्या उलट दुसरे एक महान व्यक्ती आहेत महाराष्ट्रामध्ये, लोकल, कर्ण महाराज. महाराष्ट्रीयन लोकांना त्यांच्याप्रती एक विशेष प्रेम आहे, पण आपल्या गुरूंना खोटं बोलले. परशुरामजींकडून त्यांना विद्या शिकायची होती, कारण क्षत्रिय नाही आहेत ते, पण हिंसा करायची होती, अर्जुनाला मारायचं होतं, तर विद्या पाहिजे, शस्त्र चालवण्याची विद्या पाहिजे. तर परशुराम यांच्याकडून शस्त्रविद्या स्वीकारली. तर एकदा गुरु त्यांचे परशुराम हे त्यांच्या मांडीवर डोकं टेकून झोपले, तर तेव्हा एक किडा आला आणि त्या किड्याने त्यांच्या कर्णाच्या त्या मांडीला असं चावलं. तर कर्ण ती शक्ती अशी धरून ठेवायची. ते रक्त वाहत वाहत परशुरामांच्या गालाला लागलं. तर गरम उष्ण असतं रक्त. तर उठले आणि म्हणाले, अरे हे काय, हे तर रक्त आहे, तू कसं काय सहन केलंस हे. तर म्हणाले, खोटं बोललो मी, मला तुमच्याकडून विद्या प्राप्त करायची होती म्हणून खोटं बोललो. परशुराम म्हणाले, ज्या क्षणी तुला ही विद्या आठवायची असेल, कठीण प्रसंगी जेव्हा तुला ती आठवायची असेल, त्याच क्षणी तू ती विद्या विसरशील. मग आपण जे ज्ञान प्राप्त करतोय ते केवळ ज्ञान प्राप्त करण्यासाठी करतोय की ज्ञान प्राप्त करतोय ते कामी येण्यासाठी करतोय. बरोबर, कुठेतरी कामी यावं ते ज्ञान म्हणते ज्ञान ज्ञान आहे, नाहीतर मग तो अंधार आहे, विद्या आणि अविद्या आहे. तर कर्णाने भरपूर काही ऐकलं आणि भरपूर काही शिकला, पण गुरूंशी खोटं बोलला म्हणून गुरूंनी त्याला शाप दिला. ज्या गुरूंनी विद्या दिली त्याच गुरूंनी शाप दिला, तू असं वागतोयस, तू माझ्याशी खोटं बोलतोयस, तर ऐन वेळी विसरशील, आयुष्यभर लक्षात राहील तुला, पण जेव्हा गरज असेल तेव्हा विसरशील. कधी कधी मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप प्रिपेअर करतात, 2 वर्ष एकदम खूप प्रिपेअर करतात, आणि परीक्षेच्या दिवशी झोपत नाहीत. रात्री, त्या पूर्वरात्री काहीतरी असतं की हे 2 पान 2000 पान वाचले 2 वर्षात, पण हे 2 पान रात्री जागूनच वाचायचे आहेत. आणि झोप न झाल्यामुळे ॲक्च्युली सगळं आतमध्ये असतं, पण आठवत नाही, काही स्मृती ती कनेक्ट होत नाही, आणि मग त्या परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात. इंटरव्ह्यूला जाताना शेवटच्या क्षणापर्यंत त्या इंटरव्ह्यूच्या दरवाजापर्यंत काहीतरी वाचतात, सरांसमोर जाऊन जेव्हा बसतात प्रश्न विचारतात, साधे प्रश्न विचारतात, ते आपलं हो नाही, ते आपलं म्हणजे काय, ते त वरून सुरू होतं, काय ते अशाला कळलं की काय आता हो म्हणायचं नाही म्हणायचं काय. बरोबर आहे ना. तसं कर्णांना त्यांच्या गुरूंनी शाप दिला आणि ऐनवेळी विसरले, आणि श्रीकृष्ण आणि सुदाम्याचे ते खूप छान संबंध बघून त्यांच्या गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला. तर ह्या 4 प्रकारचे आपण उदाहरणं बघितले मैत्रीचे. तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो आता, विचारपूर्वक उत्तर द्या, कारण मी त्याच्यावर प्रतिप्रश्न पण विचारीन. एका परीक्षेला तुम्ही बसले आहात आणि तिथे तुम्ही चीटिंग करताय, चिठ्ठी काढून काहीतरी करताय, आणि तुमचा जो जवळचा मित्र आहे तो बघतो की अरे टीचर त्या दिशेने चालले आहेत आणि तुमच्याकडे ते चिठ्ठीवर तुम्ही कॉपी करताय. तर मग तो खोकलतो किंवा म्हणतो सर पाणी आहे का. मग सर दुसरी दिशेने जातात, पाणी घेऊन येतात आणि त्या मित्राला पाणी देतात, आणि त्याच्यामध्ये तुमचं ते कॉपी करून होतं. हा मित्र की त्यावेळेस तो गप्प बसतो, पण नंतर पेपरनंतर तुमच्या घरी येतो, अर्धा तास बसतो आणि म्हणतो तुला जर काही अभ्यास नसेल झाला मी तुझी मदत करतो, काही तुझे कन्सेप्ट्स, काही संकल्पना जर तुझ्या कमजोर असतील तर मी तुला मदत करतो, काही नोट्स नसतील तर मी देतो, पण तू कॉपी करू नकोस, कारण जर तू पकडल्या गेलास तर या पूर्ण परीक्षेतून तुला बाहेर काढतील, आणि त्याच्यानंतर मग अनेक वेळा कॉपी करताना स्तर असतात त्याचे, तर कधी कधी बॅन करतात, म्हणजे तुम्ही परीक्षा देऊच शकत नाही आता ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. मग असं करून काय फायदा आहे. त्याच्यापेक्षा काही तुला मदत पाहिजे तर मी मदत करतो, पण तू कॉपी करू नकोस. तर या दोघांमधून कोण मित्र आहे आपला, विचार करा.
एक एक मित्र हा आहे जो आपल्याला नेहमी आपली वाहवा करतो. तुम्ही खूप छान आहात, तुम्ही खूप उत्कृष्ट भक्त आहात, तुमचा जप म्हणजे प्रभुपादांनंतर तुमचाच नंबर लागतोय. नाही, ते सत्य आहे की रे त्याच्यावर आपली चर्चा नाही चालू आहे. त्याला असं वाटतंय, त्याच्यावरून त्याचा स्तर काय ते तुम्ही समजू शकता. जर तो आपल्या जपाला म्हणतोय की खूप चांगला जप आहे तर. आणि दुसरं आहे की तो म्हणतो मला ना एक गोष्ट सांगायची आहे तुला, की तू जेव्हा जप करतोस ना तेव्हा शेवटचा जो हरे हरे आहे ना तो तू खातोस. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. तर तुम्ही स्वतः कधी खरोखर जर प्रामाणिक इच्छा असेल जप सुधारण्याची, तुळशीची माळा कुठे मिळते किंवा श्रीकृष्णाचं चित्र असलेली बीडबॅग कुठे मिळते हे शोधण्यापेक्षा जर स्वतःच्या मोबाईलमध्ये स्वतःचा आवाज रेकॉर्ड केला कधी, उद्या करू शकता, सुवर्णसंधी आहे उद्या, रविवारचा दिवस आहे, स्वतःचा आवाज रेकॉर्ड करू शकता आणि 5-1 मिनटं तरी जप करा. कारण आपण 2च मंत्र केले आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर आपण थोडे जाणीवपूर्वक हरे कृष्ण असं आपण जप करू. तो खोटा जप आहे, हा खरा नाही आहे जप. असं कोणीच जप करत नाही. 5 मिनटं जप करा आणि तो रेकॉर्ड करा आणि ॲक्च्युली त्याला मोबाईलमध्ये जो सॉफ्टवेअर असतो ना त्याच्यामध्ये स्पीड त्याला स्लो करता येतो. त्याला अर्ध्या स्पीडला प्ले करा आणि मग तुम्हाला कळेल मी हरे कृष्ण 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 हरे 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 राम. तर ते 3 हरे जे आहेत ना त्याच्यातून साधारणपणे एक तरी हरे आपला, आपण गोड पदार्थ गोड आवडतं आपल्याला, तर ते हरे, आणि म्हणून झोप पण येते. जास्ती गोड जे खातात त्यांना झोप येते. म्हणून जे लोक हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण ते मग थोडे झोपतात. स्वीट जास्ती खाल्ल्याने झोप येते. तर मग जो आपल्याला वाहवा करतोय आणि जो आपल्याला सांगतोय की प्रभूजी थोडं रेकॉर्ड करा, प्रभूजी थोडं बघा जप तुमचा नीट होतोय का, तो आपला मित्र की जो आपली वाहवा करतोय तो आपला मित्र. कानांना गोड लागणारा आपला मित्र की आपला जप सुधारण्याला मदत करणारा आपला मित्र. मित्राची व्याख्या काय, मित्र म्हणजे कोण, साधारण एक व्याख्या कोणी सांगेल? आतापर्यंत तुम्ही काहीतरी विचार केला असेल. ओके, मदतीच्या वेळेस जो मदत करेल तो मित्र. व्हेरी गुड. येस, तुम्ही काहीतरी म्हणत होते. प्रामाणिक असतो. ठीक आहे, अडचणीच्या काळामध्ये मदत करतो. ओके, अजून कोणी? हितचिंतक आहे. येस, चुका दर्शवणारा. ओके, दर्शवणारा आणि हात धरून त्या चुकांना मात कशी करायची हे पण शिकवणारा. नुसतं दर्शवून मित्र नाही होत. त्याच्यासाठी योग्य काय अयोग्य काय. प्रेयस आणि श्रेयस हे 2 शब्द आहेत. प्रेयस म्हणजे अल्पकालीन काय चांगलं आहे आणि श्रेयस म्हणजे दीर्घकालीन काय चांगलं आहे. मग समजा कोणी म्हणाला थंडीचे दिवस झोप काढायची छान, तर ते अल्पकालीन चांगली गोष्ट आहे. पण जर आपण व्यायाम नाही केला तर दीर्घकालीन आपल्याला त्रास होईल. तर म्हणून कोणी मित्र असेल तो म्हणेल अरे थंडीचे दिवस आहेत, छान सकाळी थंडी असते, आपण रोज धावायला जाऊ. तो काय झोपमोड करतोय हा माझी. नाही, पण दीर्घकालीन ती गोष्ट चांगली आहे, तर श्रेयस येते. तर म्हणून मित्राची एक व्याख्या आपण अशी देऊ शकतो, जो प्रेयससाठी आपल्याला जास्ती प्रोत्साहन नाही देत पण जो श्रेयससाठी आपल्याला प्रोत्साहन देतो तो आपला मित्र. तर आमच्या लहानपणी एक मित्राचे वडील होते, ते म्हणायचे आरोग्य कमवायचे 3च महिने आहेत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि थोडं फेब्रुवारी. 8 महिने हे आरोग्य खर्च करण्याचे महिने आहेत. एकदा गरमी काय सुरू झाली की मग काम करायची पण तेवढी शक्ती नाही राहत, इच्छा नाही राहत, सगळं कमीच असतं. आणि पावसाळ्यामध्ये पण आपण जास्ती काही इकडे तिकडे बाहेर जातो. तर म्हणतात आरोग्य जर कमवायचं असेल नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, जेवढं काही वॉकिंग, रनिंग, योगासनं, सूर्यनमस्कार जे काही करायचं असेल ते हे. पण जसं मी म्हटलं काही मित्र असतील ते म्हणतील अरे छान झोपूया, छान मजा करूया, रात्रभर जागूया. तर ते मग प्रेयस आहे. पण श्रेयस ॲक्च्युली या 4 महिन्यांमध्ये आपण कमवू शकतो. तुम्ही सर्वजण, हा या प्रश्नाचं उत्तर, आपले शिक्षक
आपले मित्र असू शकतात का? कसं काय असं शक्य आहे? शिक्षक म्हणजे शिक्षा देणारे नाही. काय म्हणायचे लहानपणी असं म्हणायचे, आता म्हणायला पण नाही पाहिजे. रेकॉर्डिंग बंद करा. मी नाही म्हटलं, त्यांनी म्हटलं. छडी लागे छमछम विद्या ही घमघम. आता म्हटलं तर बहिष्कार होईल नाही. तर शिक्षक आपले मित्र होऊ शकतात का? कशात कशात दृष्टीने, कुठल्या प्रकारे? जसं मित्र मार्गदर्शन. पण जसं आपण म्हटलं अनेक वेळेस मित्र मार्गदर्शन करणारे जे मित्र आहेत आपले, साधारण तुमचे माझे यांचे नाही, साधारण एक जी की आपल्या चुकांना झाकणारा तो मित्र. आपण काही चुका केल्या तर झाकणारा मित्र, पण चुकातून आपल्याला शिकवण देणारा मित्र नाही. साधारण ही समज आहे. तर शिक्षक आपल्याला नेहमी चुका सांगतात की हे असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, याच्यातून पुढे असं होऊ शकतं, याच्यातून पुढे असा त्रास होऊ शकतो. म्हणजे तेव्हा दुखतं ॲक्च्युली नाही. पण जेव्हापर्यंत जसं 4थ्या स्कंदामध्ये एका ठिकाणी 14व्या अध्यायामध्ये प्रभुपाद एक खूप छान वाक्य लिहितात. म्हणतात की घेणाऱ्यावर अवलंबून आहे. मी श्लोक क्रमांक टाकीन, आपल्या ऑफिशियल ग्रुपवर टाकीन. पण म्हणतात घेणाऱ्यावर अवलंबून आहे, देणाऱ्यावर अवलंबून नाही आहे. म्हणतात तात्पर्यामध्ये उदाहरण आहे. म्हणतात की सूर्यप्रकाश हा जेव्हा कधी कधी वाढतो तेव्हा काही झाडं जळून जातात सूर्यप्रकाशामुळे, आणि काही झाडं त्या अतिशय सूर्यप्रकाशामुळे स्वतःमध्ये वाढ करतात. मग काही झाडं आहेत ते सूर्यप्रकाशामध्ये वाढतात खूप, आणि काही झाडं आहेत ते त्या सूर्यप्रकाशाच्या अतिवृष्टीमुळे की काय तर ते जळून जातात. तर म्हणून म्हणतात सूर्य तोच आहे, तो देतोय, पण घेणाऱ्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्याची वापर करताय की तुम्ही जळून जाताय. तर म्हणून शिक्षक जनरली सूर्यासारखे असतात. शिक्षक हे नेहमी शिकवण देतात, आणि ती शिकवण अनेक वेळा आपल्याला आवडत नाही. ठीक आहे, शेवटची गोष्ट की तुमच्या मनात तुमचे जे सर्वाधिक आवडते शिक्षक होते शाळेतले किंवा कॉलेजमधले, त्यांना स्मरण करा आणि त्यांचे 2 गुण ज्याच्यामुळे ते तुमचे आवडते शिक्षक आहेत हे मनातल्या मनात तरी तयार ठेवा. लिहून ठेवले तर चांगली गोष्ट आहे. 2 मिनटं तुमच्याकडे. तुमचे आवडते शिक्षक शाळेतले किंवा कॉलेजमधले, आणि त्यांचे 2 गुण ज्यामुळे ते तुमचे आवडते शिक्षक झाले. लोकेश्वर पॉज. कोणाला नाव नका सांगू, पण 2 गुण सांगू शकता की का ते शिक्षक. सांगा. त्यांच्या विषयात असलेलं प्रावीण्य आणि त्यांनी दिलेली प्रेरणा. त्यांच्या विषयात असलेलं प्रावीण्य आणि त्यांनी दिलेली प्रेरणा. सांग. योग्य वेळेस शिक्षा केल्यानंतर मला माझं स्वतःच उदाहरण सांगतोय. पहिलीत असताना आमच्या बाईंनी शिक्षा केली होती मला, त्याच्यानंतर मी ज्या चुका करत होतो ते स्टॉप झालं. ते योग्य बदल घडवला. त्यावेळेस कारला वाटलं, आज त्याचं महत्त्व कळतं. थँक्यू. अजून कोणाला तुमचे? लिहिण्यावर भर न देता समजण्यावर भर दिला. अजून कोणी सांगा. कळकळ त्यांना ते आठवत आहे. अजून कोणाला काही एखाद? ज्यावेळेस चूक झाली त्यावेळेस कान पण पिळला, परंतु ज्यावेळेस आपण ती चूक दुरुस्त केली त्यावेळेस पाठवरून हात पण पिळला. अरे वा. सूर्य आणि चंद्र दोन्ही आहेत हे. तर म्हणतात डायरेक्टर आहेत मोठ्या इन्स्टिट्यूटचे, पण एक समजवण्याची त्यांना पण एक इच्छा होती, आणि साधारण लोकांशी पण छान वागतायत वगैरे. तर गमतीची गोष्ट आहे, चाइल्ड सायकोलॉजिस्ट कोणतरी म्हटलं इथे नाही, कोण म्हणाल चाइल्ड सायकोलॉजी येत होती त्यांना वगैरे. तर आपण शिक्षकांबद्दल चर्चा करतो आहे, आपण सायकोलॉजीबद्दल चर्चा नाही करत आहे. एक
पण शिक्षक चांगले कोण? जे माहीत आहे, जे त्याच्या विद्यार्थ्याला समजून घेत आहेत आणि ज्यांच्यामध्ये ती एक तळमळ आहे शिकवण्याची, समजवण्याची, साधारणातल्या साधारण विद्यार्थ्याला वेळ देण्याची. तर गमतीची गोष्ट आहे, तुमच्यातून कोणी एक नाही बोलला त्यांचं इंग्रजी काय होतं. स्पष्ट, अस्खलित एकदम बोलायचे. मराठी घ्या, इंग्रजी नाही, मराठी तरी. तर त्यांचं बोलणं एकदम असं खूप मोठे मोठे शब्द वापरायचे असं कोणीच नाही बोललं. की माझे जे शिक्षक होते ते किती कठीण शब्द वापरायचे, एकही शब्द कळत नव्हता. मग ते मोठं आहे ना, साधारण लोकांना जर कळलं तर मग काय फायदा आहे. पण असं काहीतरी मोठं काहीतरी बोलायला पाहिजे ना. किंवा कोणी असं नाही बोललं की त्यांच्या ऑफिसमध्ये ना पूर्ण भिंतीवर अवॉर्ड होत आहे आणि त्याच्यामुळे ते माझे फेवरेट शिक्षक आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती पुरस्कार मिळवले, ते किती पटपट पटपट बोलत आहेत, किती कठीण भाषा वापरतात, त्याला महत्त्वच नाही आहे. आजही ज्यांना ज्यांना आपण विचारलं ते म्हणत आहेत की त्यांनी माझ्यामध्ये सुधारणा केली. त्यांनी म्हटलं आहे की मला शिक्षा पण दिली पण मला प्रोत्साहन पण दिलं. कोणी म्हणतात चाइल्ड सायकोलॉजी समजून घेतलं आणि मला योग्य उदाहरणं दिली, मला मदत केली. कोणी म्हणत आहेत की साधारणातल्या साधारण व्यक्तीला पण वेळ दिला. म्हणजे गंमत काय माहिती आहे का, की शिक्षक बनायला ज्ञान कमी आणि मानसिकता जास्ती लागते. मदत करण्याची मानसिकता पाहिजे. तर मित्र हा कोण असतो? मित्र असतो की त्याची ती मानसिकता पाहिजे मैत्रीची. तर 4 माझ्याकडे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये आपण मित्र प्राप्त करू शकतो. पहिलं आहे की स्वभावामुळे मित्र, नैसर्गिक मित्र. जसं कृष्ण आणि अर्जुन स्वाभाविक मित्र आहेत, त्यांचा स्वभावच मिळता जुळता आहे. श्रीकृष्ण ज्या प्रकारे धर्माचं रक्षण करतात तसं अर्जुन पण करतात. एक खूप छान प्रसंग आहे अर्जुनाच्या प्रशंसेमध्ये की द्रौपदीला जिंकल्यानंतर जेव्हा कुंती म्हणतात की जे काही आहे 5 भावांमध्ये वाटून घे, तर 5 पांडवांशी त्यांचं लग्न झालं. मग तेव्हा नारद मुनी म्हणतात त्यांना की 5 भावांमध्ये जर एकच महिला असेल तर भांडणं होणार. आणि मग ते सुंद आणि उपसुंदची गोष्ट सांगतात, ती आपण कधीतरी नंतर सांगू. पण म्हणतात ते सुंद आणि उपसुंद थोडक्यात खूप जिवलग मित्र होते. त्यांना कधीही कोणीही मारू शकत नाही, पण त्यांना उत्तेजित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये भांडणं लावण्यासाठी ब्रह्माजी एका अप्सरेला पाठवतात आणि त्या अप्सरेवरून ते दोघं भांडण करतात. म्हणजे तुझ्या वहिनीला नमस्कार कर. तो म्हणतो ती तुझी वहिनी आहे. तर त्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि ते एकमेकांना मारू शकतात. बाकी देवता कोणी त्यांना मारू शकत नाही, त्यांना ते अभयदान मिळालेलं असतं. फक्त सुंद आणि उपसुंद हे एकमेकांना मारू शकतात. तर नारद मुनी ती गोष्ट सांगतात पांडवांना आणि म्हणतात की तुम्हाला कोणी मारू शकत नाही बाहेरील व्यक्ती, पण तुम्ही एकमेकांना मारू शकता. तर म्हणून यांना ती अप्सरा नका बनवू द्रौपदीला, आणि तुम्ही नेहमी मिळून मिसळून राहा. श्रील प्रभुपादांनी पण इस्कॉनबद्दल म्हटलं आहे, इस्कॉन ही श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. ही जी संस्था आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, ही श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. म्हणतात या इस्कॉन संस्थेला बाहेरून कोणी नाही मारू शकत. इस्कॉन संस्थेला बाहेरून कोणी नाही मारू शकत. श्रीकृष्णांना पहिलं आक्रमण कुठल्या वयी झालं? लहान बाळ असताना, 6 महिने असताना, पूतनेचं. बरोबर. तेव्हापासून लढा जो चालू आहे तो शेवटी पण बाण मारूनच, म्हणजे आक्रमण थांबलंच नाही काही. लहानपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत लोकांनी मारहाणच केली आहे श्रीकृष्णावर. अर्जुनाबद्दल आपण बोलतोय तर हे म्हणतात की हे श्रील प्रभुपाद म्हणतात की श्रीकृष्णांना कोणी मारू शकत नाही, जरी मारहाण त्यांच्यावर भरपूर झाली आहे. पण म्हणाले इस्कॉनला आतमधून धोका होऊ शकतो. आपण जर एकमेकांशी भांडलो, आपण एकमेकांमध्ये वादविवाद जर केले तर इस्कॉनला धोका आहे, नाही तर बाहेरून इस्कॉनला कधीही कोणी काही करू शकत नाही. हे श्रील प्रभुपादांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे. तर इथे नारद मुनी पांडवांना म्हणतात की तुम्ही एकमेकांशी भांडू नका, बाहेरून कोणी काही करू शकत नाही. पण एकदा असे 2 भाऊ होते जे एकमेकांना कधी मारू शकणार नव्हते आणि बाहेरून कोणी मारू शकणार नव्हतं, म्हणून ब्रह्माजींनी त्या दोघांमध्ये भांडण लावायला एका महिलेला पाठवलं. तर तुमच्याकडे आता द्रौपदी. मग त्यांनी सांगितलं की असा नियम करा की 1 वर्ष एका भावासोबत राहणार द्रौपदी,
आणि त्या वर्षी जेव्हा ते त्यांच्यासोबत आहेत तेव्हा दुसऱ्या भावांनी त्यांच्याशी संग नाही करायचा म्हणून. तर असं ते झालं. तर एक असा वर्ष होता जेव्हा युधिष्ठिरसोबत होते. युधिष्ठिरच्या महलात बसलेले आहेत आणि युधिष्ठिर आणि द्रौपदी गप्पा मारत आहेत. आणि तेव्हा बाहेर एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाच्या काही गायी कोणीतरी चोरून घेऊन जात होतं. तर तो संरक्षणासाठी अर्जुनाकडे आला आणि म्हणाले, तुम्ही धर्मरक्षक आहात, तुम्ही माझी मदत करा. तर अर्जुनावर आता एक संकट आलं. काय संकट आलं की याला मदत करण्याची जी शस्त्र होती ती मोठ्या भावाच्या महलात होती, युधिष्ठिराच्या महलात होती. आणि त्या समयी युधिष्ठिर आणि द्रौपदी हे गप्पा मारत होते. मग तिथे जाणं म्हणजे तो नारद मुनींनी जो दिलेला नियम आहे तो तोडणे, आणि तो नियम तोडण्याची एक शिक्षा होती, 12 वर्ष वनवास. तर जर एका भावासोबत जेव्हा द्रौपदी असेल तेव्हा दुसरा भाऊ जर तिथे गेला 12 वर्ष वनवास करायला लागेल. तर अर्जुनाने काय केलं असेल? अर्जुन म्हणतो मी 12 वर्ष वनवास करायला तयार आहे, पण याच्या गायी जर कोणी चोरत असेल आणि तो जर माझ्याकडे आला असेल संरक्षणासाठी, मी गप्प नाही बसू शकत. आणि त्या द्रौपदीला जिचा संघ एक मोठा भाऊ करतोय आणि तो तोडल्यामुळे याला 12 वर्ष वनवास होणार, तिला जिंकलं कोणी? अर्जुनाने. पण कुठेही ती भावना नाही आहे की मी जिंकलंय. आई म्हणाली 5 मध्ये वाटून घ्या, 5 मध्ये वाटून घ्या. नारद मुनी म्हणतात 1-1 वर्ष, 1-1 वर्ष. नियम जर तोडला तर 12 वर्ष वनवास, 12 वर्ष वनवास. जाणून बुजून जाणीवपूर्वक माहिती असून युधिष्ठिराच्या महलामध्ये अर्जुन गेले आणि म्हणाले मला शस्त्र घ्यायचे आहेत. त्यांच्याशी बोलायला नाही गेले, गप्पा मारायला नाही गेले, शस्त्र घ्यायला गेले. शस्त्र घेतले, गेले, गायींना वाचवलं, त्या ब्राह्मणापर्यंत त्या गायी पोचवल्या आणि नंतर येऊन तयारी करायला लागले वनवासाची. तर तेव्हा युधिष्ठिर म्हणत आहेत माझ्यासाठी तू लहान मुलासारखा आहेस. कधी कधी 2 भावांमध्ये तशी भावना असते, वडीलधारी मंडळी म्हणतो ना आपण तसं. तर कधी कधी लहान भाऊ मुलासारखा असो, म्हणतो अरे तू माझ्या मुलासारखा आहेस आणि आम्ही गप्पा मारत होतो आणि तू आम्हाला म्हणजे काही भांडण करण्यासाठी आमच्या दोघांमध्ये किंवा असं काही नाही, तू शस्त्र मला कळलंही नाही काही, म्हणून माझ्या दृष्टीने तू नियमभंगच नाही केलास तू. म्हणतो नाही दादा, नारद मुनींनी सांगितलं आहे ना, तर नियमभंग केला मी. आणि नियमभंग करण्याचं कारण काय त्याचं? गायींची रक्षा करणं. आपण पण नियमभंग करतो कधी, आणि नियमभंग करतो ते गायींची रक्षा करण्यासाठी नाही करत. आणि नियमभंग केल्यानंतर आपण पटवून देतो की तो नियमभंग करणं किती गरजेचं होतं. नाही, ही माझ्यासाठी पण आहे गोष्ट. खरोखर आपल्याला याच्यावर मनन करायचं आहे की आपण जेव्हा नियम तोडतो तेव्हा आपण ते पटवून देण्यामध्ये किती ऊर्जा खर्च करतो की नाही, ते नियम भंग करणं अत्यंत गरजेचं होतं, काळाची गरज होती ते. आणि अर्जुनाला त्याचे भाऊ सांगतायत की तू नियम नाही तोडलास, ते म्हणतात नाही मी तोडला आहे. मग वनवासाला जातात आणि त्या वनवासामध्ये मग अनेक राजांशी दोस्ती होते त्यांची. तर श्रीकृष्ण एवढे जवळचे मित्र आहेत अर्जुनाचे, पण त्यांना कधी अर्जुनाने विचारलं नाही की तुम्ही असताना आमच्या जीवनामध्ये एवढे वर उतार चढाव काय येतात? तुम्ही आहात ना, परमेश्वर आहात ना. व्यास ऋषींना लाच नाही ना दिली, प्रत्येक ठिकाणी लिही श्री भगवान उवाच म्हणून. तर एकीकडे सर्व ऋषीमुनी येऊन तुम्हाला नमस्कार करतात, नेहमी म्हणतात की तुम्हीच परमेश्वर आहात. नारद मुनी पण माझ्यासमोर तुम्हाला दंडवत प्रणाम करतात. सगळं काही मान्य आहे मला, पण त्याचा परिणाम नाही दिसत हो. डॉक्टरांकडून औषध घेतोय आपण, खूप विख्यात डॉक्टर आहेत. तर कुठेतरी एकदा प्रश्न येतोच ना की आहात ना डॉक्टर, म्हणजे हा तुम्हाला नमस्कार करतो, हा माझ्यासमोर त्या दिवशी दवाखान्यात म्हणाला डॉक्टर तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे, तुमच्या औषधावर मी जिवंत आहे. तर आपला पण विश्वास वाढतो, अरे आपल्यासमोर 2 व्यक्ती येऊन डॉक्टरांना बोलून गेले तुमच्या औषधामुळे मी जिवंत आहे, म्हणजे शक्ती आहे यांच्या औषधात, पण मला तो लागूच होत नाही हो. तर कुठेतरी संशय येणारच ना की मला एक तर तुम्ही खोटं औषध देताय, नाही तर तुम्ही खोटे डॉक्टर आहात. पण असं कधी कधी होतं की अमुक डॉक्टराचा फायदा 1000 लोकांना होतो पण आपल्याला होत नाही. हे वैद्य आहे तिथे, त्यांना विचारू शकता तुम्ही. काही औषधं आहेत, आपलं शरीर आहे ना वेगळं आहे, कफवात पित्ताचं कोणाकोणाचं संतुलन वेगळं आहे. तर कोणी डॉक्टर असतील ते खूप फेमस असतील आणि सगळ्यांवर त्यांचं औषध काम करतं, पण एखाद्यावर नाही करत. त्याचा अर्थ हा नाही की ते डॉक्टर किंवा ते वैद्य खोटे आहेत, की आपली परिस्थिती वाईट आहे. आपलं कफवात पित्त एवढं बिघडलेलं आहे की त्याला जागेवर आणायला वेळ लागेल आणि नंतर त्याची
प्रगती करायला अजून वेळ लागेल. बरोबर आहे, होतं असं कधी. तर इथे अर्जुन म्हणतायत की नाही, मी हा प्रश्न कधीच विचारणार नाही की श्रीकृष्ण तुम्ही परमेश्वर आहात का, पण मी श्रीकृष्णांना नेहमी एक विनंती करीन, मी ज्या कुठल्या प्रसंगी आहे तिथे येऊन तुम्ही मला मार्गदर्शन करणार का? मी जिथे कुठे फसलेलो आहे तिथे मला हात देऊन तुम्ही बाहेर काढणार का? आणि पुन्हा एकदा तिथे कसा फसू नये याच्यासाठी मार्गदर्शन करणार का? पण हा प्रश्न नाही विचारणार, तू असताना मी फसलोच कसा, तू असताना मी घसरलो कसा. ते म्हणजे घसरण्याची जबाबदारी माझी, फसण्याची जबाबदारी माझी. मी आंधळा आहे, मला कोणी सांगितलं तिथे जायला? मी गेलो, स्वेच्छेने गेलो आणि फसलो आणि तिथे. पण तुझी स्वेच्छा आहे की तू मला मदत करशील की नाही. मी माझी स्वेच्छेने फसतोय, तू तुझ्या स्वेच्छेने मला नेहमी वाचवतोस. माझी स्वेच्छा आहे की मी नेहमी गोंधळात प्रवेश करतो, तुझी स्वेच्छा आहे की मी गोंधळात असताना येऊन मला मार्गदर्शन करतोस आणि त्या गोंधळातून बाहेर काढतोस. म्हणून मोठेपणा तुझा आहे, माझा नाही आहे. तर त्या 12 वर्षाच्या वनवासामध्ये जरी वनवास झाला आहे तरी पण अर्जुनाने अनेक ठिकाणी भ्रमण करून अनेक राजांशी मैत्री केली. आणि ती मैत्री त्याला कधी कामी आली? कुरुक्षेत्रामध्ये. कारण सगळ्या राजांसमोर एक पर्याय होता, कुरुवंशाकडून लढायचं की पांडवांकडून लढायचं. तेव्हा काही राजे यांच्याकडून लढले, नाही तर यांचं सैन्य रिकामं असतं. पण काही राजांनी का होईना यांच्याकडून लढले ना, 7 अक्षौहिणी सेना होती ना यांच्याकडे. का? कारण ह्याची मैत्री ती कामी आली. पण मैत्री करण्यासाठी फिरावं लागतं, भेटीगाठी करायला लागतात, आणि भेटीगाठी करण्यासाठी वनवास खूप कामी येतो. मग आपल्याला जेव्हा अर्जुनाचा वनवास ऐकू येतो तो म्हणतो, प्रभूजी श्रीकृष्णांचा मित्र हा, याला कसा काय वनवास? श्रीकृष्णांचा मित्र म्हणजे महलात राहायला पाहिजे, गरजेचं नाही आहे. श्रीकृष्णांचा मित्र म्हणजे महलात राहणं गरजेचं नाही आहे. श्रीकृष्णांचा मित्र म्हणजे नेहमी सकारात्मक असणार. तो खड्ड्यात असताना पण त्याला माहिती आहे 2-3 क्षणांमध्ये श्रीकृष्ण किंवा त्यांचे कोणतरी प्रतिनिधी येणार आणि मला या खड्ड्यातून बाहेर काढणार. ती जी अनेक वेळा आपल्याला आपले मित्र मदत नाही करत, याच्यावर मनन करा जरा. अनेक वेळा आपल्याला आपले मित्र मदत नाही करत, पण आपल्या जीवनामध्ये कोणतरी शुभचिंतक प्रामाणिक मित्र आहे ही जाणीव आपल्याला आशा प्रदान करते. त्या मित्रांनी येऊन मदत करण्यापूर्वी तिची जाणीव आहे, माझ्या जीवनामध्ये हे एक प्रामाणिक मित्र आहेत माझे, हे एक प्रामाणिक शुभचिंतक आहे. त्या भावनेनेच आपण वर येतो. त्या भावनेनेच आपल्याला एक विश्वास असतं, एक आश्वासन असतं की नाही होणार, माझ्याकडून होणार. आणि जरी नाही झालं तरी तो मित्र येऊन करणार. जसं आपण कधी यात्रेला जातो, यात्रेला जाण्यापूर्वी सगळेजण म्हणतात, प्रभूजी यात्रेला जाणार आहे आपण, खूप छान, सगळ्यांनी या यात्रेला. पण एक माझा पण अनुभव